करू चालू. गुड इव्हनिंग. सो आपण लास्ट टाइम बॉटनीचा पूर्ण सिलेबस डिकोड केलेला आहे. आय थिंक तुम्ही होते की नाही मला आता रिमाइंड नाही, पण आज आपण जो पार्ट घेणार आहोत तो सिलेबस ओरिएंटेड जो आपला लास्ट इयरला पेपर झालेला आहे, त्या पेपरमध्ये कशा प्रकारे जे प्रश्न रिपीट झालेले आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. देन उद्यापासून आपण एक्झॅक्टली जो आपल्याकडे प्रॉपर सिलेबस असेल तो आपण स्टार्ट करूयात. सो यापूर्वी आपण जो सिलेबस पाहिला त्या सिलेबसमध्ये काही पॉईंट आपण ज्यावेळेस ऑब्झर्व करतो तर आपल्याला लगेच समजतं की शॉर्ट आन्सर क्वेश्चन येईल. इव्हन आता आपण हा जर पेपर पाहिला तर या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला ती आयडिया येऊन जाईल. मग आता आपण जर बॉटनीचा सिलेबस पाहिला तर मोस्ट ऑफ बॉटनीचा सिलेबस हा आपल्याला युजी लेवलचा असेल किंवा जर आपण काही पीजी लेवलचा पाहिला तर तो फार कमी आहे. या दोनही सिलेबस ओरिएंटेडने आयोगाने आतापर्यंत जेवढे पीवायक्यू विचारलेत, आतापर्यंत म्हणजे आपला मागच्या वर्षीचा एक पेपर आणि यापूर्वी 2008-9 मधले जे पेपर आहेत ते खूप सिंपल विचारलेले आहेत, की ज्यामध्ये आपल्याला जे आन्सर रायटिंग करायचंय ते पूर्ण डायग्रामच्या फॉर्म मध्ये करायचंय. जर त्यांनी विचारलं असेल तर, जर समजा एखादा प्रश्न शॉर्ट आन्सर साठी असेल किंवा नोटसाठी असेल, जर त्यांनी फक्त एक्सप्लेन करा म्हटलेलं असेल आणि जर त्या ठिकाणी सुटेबल डायग्राम असेल तरी पण आपण ती ड्रॉ करणार आहोत. त्याचबरोबर काही ठिकाणी फ्लो चार्ट असतील, हे त्या प्रश्नाच्या डिमांडवरून आपल्याला कळून जाईल. सो आपल्याला या ठिकाणी जेवढे प्रश्न पाहिजेत आता, हे प्रश्न आपण 2 सेक्शन मध्ये पाहणार आहोत. एक सेक्शन ए, सेकंड सेक्शन बी. त्यातला क्वेश्चन 1, क्वेश्चन 5 हा कंपल्सरी असणार आहे, की त्यातला प्रत्येक क्वेश्चन हा आपल्यासाठी 8 मार्क्स साठी राहील. सो आपण जास्त वेळ नको, डायरेक्टली क्वेश्चनला स्टार्ट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन जो आहे आपल्याकडे तो क्वेश्चन 1 आहे, 40 मार्क्स साठी आहे. जर तुम्ही पूर्ण प्रश्नाची डिमांड पाहिली तर त्या डिमांड वरून आपल्याला आयडिया येईल की त्यामध्ये काय रायटिंग करायला हवं. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे, गिव्ह डिफरन्स बिटवीन प्रोकॅरोटिक अँड युकॅरोटिक सेल विथ सुटेबल एक्झाम्पल. आता लक्षात घ्या, आपला हा जो क्वेश्चन 1 आहे हा जस्ट 8 मार्क्स साठी आहे. लक्षात घ्या, टोटल आपल्याकडे क्वेश्चन 1 मध्ये 8 क्वेश्चन असणार आहे, त्या 7 क्वेश्चन असणार आहे. त्या 7 पैकी आपल्याला 5 सॉल्व्ह करायचे आहेत आणि 5 जर सोडवायचे असतील, जास्त होते का बस, खूप होतंय. ओके. ऑनलाईन आवाज येतोय का? ऑनलाईन एवढा का वाटलं कमी झालं? चालेल. ऑनलाईन आवाज येतोय का? हा, ठीक आहे. सो आपल्याला यासाठी जे काय आपल्याकडे क्वेश्चन 5 आहेत, हे 5ही क्वेश्चन सोडवताना जर क्वेश्चनची डिमांड 8 मार्क्सची असेल तर 8 मार्क्ससाठी काय काय महत्वाचं आहे त्या गोष्टी समजून घ्यायच्यात. आता जर आपल्याला फक्त डिफरन्स विचारला असेल, आयोगाने आपल्याला शब्दांचं लिमिट दिलेलं नाही. आयोगाने सरळ आपल्याला एक नोटीस दिलेली आहे, ज्या प्रश्नांमध्ये आयोग आपल्याला काही लिमिट देईल त्या ठिकाणी लिमिट फॉलो करायचंय आणि ते लिमिट फॉलो करताना आयोग देईल तिथे 250 शब्द असतील किंवा 150 शब्द असतील. परंतु आतापर्यंत आयोगाने शब्दांचं लिमिट दिलेलं नाही. काही प्रश्नांमध्ये आहे की ज्या प्रश्नांमध्ये रायटिंग खूप आहे, लाईक एज अ पोल्युशन. जर आपण पोल्युशन हा पॉईंट घेतला तर आपण किती पण लिहू शकतो. सो आयोग अशा प्रश्नांना काय करतं, आपल्याला लिमिट देतं. मग ते लिमिट आपण फॉलो करताना जे काही आपल्याकडे इन्स्ट्रक्शन असतील ते आपल्याला पाहावे लागतात. मग आता आपला पहिला प्रश्न कशाबद्दल आहे, प्रोकॅरोटिक अँड युकॅरोटिक सेल. जर आपण हा सब क्वेश्चन पाहिला तर हा क्वेश्चन टोटल आपल्याला 8 मार्क्स साठी असणार आहे. जर आपल्याकडे हा 8 मार्क्सचा क्वेश्चनचा स्टडी केला तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला तुम्ही दोनही पद्धतीने लिहू शकता. याला तुम्ही डिफरन्स फॉर्म मध्ये लिहू शकता, इव्हन तुम्ही प्रोकॅरोटिक अँड युकॅरोटिक डिफरन्शिएट करून त्यामध्ये डायग्राम रिप्रेझेंट करून आणि त्यामध्ये किंवा फ्लो चार्टचा सुद्धा युज करू शकता. आणि फायनली तुम्ही काय देऊ शकता, सुटेबल एक्झाम्पल. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण शॉर्ट नोट साठी प्रश्न विचारतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन लिहिण्याची गरज नाही. परंतु जर लॉंग आन्सरचा क्वेश्चन आला तर आपल्याला तिथे इंट्रो पण घ्यायचा आहे, बॉडी पण घ्यायची आहे, कन्क्लुजन पण घ्यायचं आहे. इंट्रो मध्ये मोस्ट ऑफ काय करायचं आपल्याला, जर त्यांनी डिफाईन विचारलं तर आपण त्या ठिकाणी डिफाईन घेणार आहोत. इंट्रो हार्डली आपला 2 ते 3 लाईन मध्ये राहील. आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त प्रेझेंट करायचं आहे. मग आता लक्षात घ्या, जर आपण ह्या दोनही कंडिशनचा विचार केला, सो प्रोकॅरोटिक काय असणार आहे, युकॅरोटिक काय असणार आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे, सेल बायोलॉजीच्या रिगार्डिंग आपल्याला हा पॉईंट पाहायला मिळतो. जर तुम्ही हा प्रश्न पाहिला तर यावरून तुम्हाला आयोगाचा एक माइंडसेट लक्षात येईल की आयोग फार डीप मध्ये नाही चाललं. आयोगाला आपलं फक्त जस्ट नॉलेज चेक करायचंय की आपल्याकडे काय आहे आणि तेच आपल्याला त्या ठिकाणी द्यायचंय. सो पहिल्या क्वेश्चनची डिमांड काय राहणार आहे, फक्त प्रोकॅरोटिक सेल, युकॅरोटिक सेल यांना एक्सप्लेन करायचंय. जर आपल्याला त्या ठिकाणी त्यांना प्रॉपर डिफरन्सच्या फॉर्म मध्ये जर आपल्याला रिप्रेझेंट करता आलं तर ते एकदम परफेक्ट राहणार आहे. आणि जर त्यात चांगले एक्झाम्पल आपण दिले तर आपल्याला 100% मार्क्स गेनिंग त्या ठिकाणी ते ठरणार आहे. सो आपला हा पहिला क्वेश्चन राहील. देन दुसरा काय आहे आपल्याकडे,
केमिकल कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप. आता हा पॉईंट थोडासा डीप मध्ये पाहायला मिळतो. जर आपण हा पॉईंट पाहिला, हा पण सेल बायोलॉजी मधलाच पॉईंट आहे. सेल बायोलॉजी मध्ये जेवढे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात मोस्ट ऑफ ते शॉर्ट आन्सर आहे. आणि जर ते शॉर्ट आन्सर असेल, आता लक्षात घ्या, आपण जो सिलेबस पाहिलाय, सिलेबस वरून आपल्याला कळतं की त्या पॉईंटची डेप्थ किती आहे. आणि जेवढी आपली ती डेप्थ असणार आहे त्यावरून आपण गेस करणार की या ठिकाणी डायग्राम मस्ट आहे की नाही. जर डायग्राम मस्ट असेल तर तो पूर्ण पॉईंट आपण डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करणार आहोत. बॉटनी मध्ये डायग्राम मस्ट आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला मॉडेल आन्सर देईल त्यावेळेस तुम्हाला कळेल. इव्हन युपीएससीचे पण मी तुम्हाला मॉडेल आन्सर देईल त्यामध्ये पण तुम्हाला कळेल की भरपूर वेळा आपल्याला तिथे डायग्राम मस्ट आहे. आणि जर डायग्राम मस्ट असेल तर भरपूर इन्फॉर्मेशन डायग्रामच सांगते की ज्या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स बनवायची गरज नाहीये, त्या ठिकाणी फक्त आपले फ्लो चार्ट वर्क करणार आहेत. आणि हे पूर्ण फ्लो चार्ट आपले हे पूर्ण आन्सरला काय करतात, फुलफिल. मग जर आता आपण इथे न्यूक्लिअर एन्व्हलपचा विचार केला तर न्यूक्लिअर एन्व्हलप कशामध्ये पाहायला भेटणार आहे, न्यूक्लियसमध्ये. की ज्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपल्याला काय डिफाईन करायचंय. जर आपण यामध्ये पाहिलं तर आपल्याला सुरुवात करताना सगळ्यात फर्स्ट न्यूक्लिअर एन्व्हलप काय आहे हे सांगावं लागेल. देन त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे हे सांगावं लागेल. पॉसिबल झालं तर या ठिकाणी आपण त्याची डायग्राम पण ड्रॉ करणार की ज्यामध्ये न्यूक्लिअर पोर कुठे आहे, न्यूक्लिअर एन्व्हलपच्या इनसाइड काय आहे, इव्हन एक्सटर्नल स्ट्रक्चर जे काही आपल्याकडे सेल वॉलचं असणार आहे, इनसाइड त्याच्यामध्ये सेल मेम्ब्रेन असणार आहे, ते जस्ट फक्त आपल्याला शो करायचंय. आतमध्ये असणारे सेल ऑर्गॅनिल्स दाखवण्याची गरज नाही, कारण आयोगाची डिमांड डायरेक्टली एन्व्हलप वरती आहे. सो आपल्याला फक्त एन्व्हलप फोकस करायचंय. लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतोय. आपण जर वरती सेल पाहिला, प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल आणि न्यूक्लिअर एन्व्हलप, तसं पाहायला गेलं दोन्ही पॉईंट एकच आहे. या सेलमध्येच न्यूक्लियस आहे. आणि जर सेलमध्येच न्यूक्लियस असेल तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा सेल बद्दल इन्फॉर्मेशन नाही सांगायची. इव्हन त्याच्यामध्ये असणारे सेल ऑर्गॅनिल्स याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन नाही सांगायची. आयोगाने स्पेसिफिक विचारलंय. काय विचारलंय, एन्व्हलप. मग एन्व्हलपचं जे काही स्ट्रक्चर ऑफ कॉम्बिनेशन असेल ते सांगायचंय. देन त्यांचं फंक्शन काय असणार आहे ते सांगायचंय. देन त्यांच्यामध्ये कशा प्रकारे जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे इनसाइड न्यूक्लिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये ते कसं वर्क करतंय ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. हा टोटल क्वेश्चन किती मार्क्ससाठी राहणार आहे आपल्याकडे, 8 मार्क्ससाठी. सो 8 मार्क्सच्या हिशोबाने आपल्याला हे रायटिंग जास्तीत जास्त 1.5 पानांपर्यंत घेऊन जायचंय. ते पण जे आपलं सेकंड पेज असणार आहे ते पूर्ण भरवायचं नाही. बिकॉज आपण जर ह्या पूर्ण इव्हॉल्युशन केलं क्वेश्चनचं तर आपल्याला डायग्रामचा मार्क्स राहणार आहे. त्याचबरोबर जर आपण डिफाईन केलं त्याला मार्क्स राहणार आहे. आणि जर आपण त्याचं प्रॉपर कॉम्पोजिशन आणि फंक्शन केले तर यालाच मार्क्स राहणार आहे. मग लक्षात घ्या, एक्सप्लेन करताना सगळ्यात फर्स्ट आपण त्याचं कॉम्पोजिशन घेणार, देन त्याचं फंक्शन घेणार, देन त्याची डायग्राम घेणार. यासाठीच मार्क्स आहे फक्त. सो एवढंच लिहायचंय. भरपूर आपल्याकडून एक चूक होते, आपल्याला खूप सारं येतं आणि आपण ते फ्लो मध्ये लिहित जातो. जर आपण ते फ्लो मध्ये लिहित गेलो तर आपलं निगेटिव्ह प्रेझेंटेशन तयार होतं. आणि निगेटिव्ह प्रेझेंटेशन तयार झालं की आपल्याकडे जे काही इव्हॅल्युएशन करणारी टीम आहे त्यांचा माइंडसेट निगेटिव्ह होतो, त्याचा मार्किंग वरती इफेक्ट होतो. सो आपल्याला ह्या 2 गोष्टी इथे फॉलो करायच्यात. आणि क्वेश्चन पेपर सोडवताना तुझं प्रॉपर अनालिसिस केलं तर एक गोष्ट लक्षात आली, मी तुम्हाला आता पण सांगितलं की वरचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन मीन्स आपल्याकडे सब क्वेश्चन ए नंबर आणि बी नंबर हे दोघे एकाच पॉइंट मध्ये आहेत. दोघे पण सेल बायोलॉजीचे आहेत. जर दोघे पण सेल बायोलॉजीचे असेल तर आयोगाला दोन्ही ठिकाणी एक इन्फॉर्मेशन नकोय. आयोगाला दोन्ही ठिकाणी डिमांड वेगळी ठेवलेली आहे. आणि जर दोनही ठिकाणी डिमांड वेगळी असेल तर ती फुलफिल करणं आपलं काम आहे. सो हे दोन्ही प्रश्न एकदम इझी आहे, सेल बायोच्या रिगार्डिंग आहे, शॉर्ट नोट साठी आहे. देन पुढचा क्वेश्चन पहा काय विचारलंय. इम्पॉर्टंट एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डिसीज कॉज बाय बॅक्टेरिया. आता लक्षात घ्या, आपल्याकडे जर तुम्ही सिलेबस कॉपी पाहिला तर 4 ते 5 डिसीजचे वेगवेगळे प्रकार आहेत. व्हायरल डिसीज आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, फंगल डिसीज आहे, इव्हन प्रोटोझामुळे होणारे डिसीज आहे. जर आपण ह्या सगळ्या डिसीजचा विचार केला तर यांच्यामध्ये मस्ट आपल्याला एक्झाम्पल राहणार आहे. एक्झाम्पल लक्षात घ्या, डिसीजची डायग्राम काढता आपल्याला शक्यच नाही ते काढणं. इथे आपण डिसीजची डायग्राम काढू शकत नाही. जर डायग्राम शक्य नसेल तर तो प्रश्न प्रेझेंट करण्यासाठी फ्लो चार्टचा वापर करा. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ज्या ज्या ठिकाणी डायग्राम असेल बिंदास्त ड्रॉ करा, फ्लो चार्ट नसेल तरी चालेल. ज्या ठिकाणी डायग्राम नाही, प्रेझेंटेशन जर आपल्याला कमी शब्दात जास्त इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फ्लो चार्ट ड्रॉ करणं मस्ट आहे. मग जर आपण ह्या प्रश्नामध्ये पाहिलं तर फ्लो चार्ट पेक्षा आपल्याला अगोदर कॉझिंग एजंट कोणतं असणार आहे, त्यातनं क्रिएट होणारा डिसीज कोणता असणार आहे, त्या गोष्टी एक्सप्लेन करायच्यात. देन त्यांचे सिम्पटम्स आपल्याला सांगायचे आहे. सिम्पटम्स ऑफ बॅक्टेरियल प्लांट डिसीज विथ एनी वन एक्झाम्पल. आता लक्षात घ्या, त्यांनी एनी वन एक्झाम्पल सांगितलंय. आता आपण ज्यावेळेस सिलेबस घेऊ त्यावेळेस आपण नंबर ऑफ डिसीज घेणार आहे. याच्यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आयोग पर्टिक्युलर एक्झाम्पल विचारत नाही. हेच जर तुम्ही युपीएससीचे पीवायक्यू पाहिले त्यामध्ये ते आयोग
आपल्याला पर्टिक्युलर एक्झाम्पल विचारतं, आणि जर पर्टिक्युलर एक्झाम्पल विचारलं तर आपल्याला त्याबद्दलच लिहिणं शक्य, त्याबद्दलच लिहावं लागतं. परंतु इथे आपण एक किंवा दोन जरी चांगले डिसीज करून गेलो आणि ते जरी आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले तरी चालतंय. लक्षात घ्या बरं का, आपली सुरुवात आहे, आयोगाची सुरुवात आहे, आपला दुसरा पेपर आहे आता, जो आता होईल तो दुसरा सेकंड पेपर आहे. सो आयोग जास्त डीप मध्ये जाणार नाही. आयोग सेम आपल्याला यावेळेस जर बॅक्टेरियाचं विचारलंय तर नेक्स्ट टाइम व्हायरलचं सुद्धा विचारू शकतं, फंगसचं सुद्धा विचारू शकतो. सो आपल्याला तो आपल्यासाठी वन ऑफ द ऍक्टिव्ह टॉपिक असणार आहे. आता ऍक्टिव्ह टॉपिक कसे ओळखणार, या प्रश्नांमध्ये कोणत्या पॉइंटवरती कशा प्रकारे आयोगाने प्रश्न विचारलेत, लक्षात घ्या, मी कोणते म्हणत नाही, कशा प्रकारे विचारलेत, म्हणजे आयोगाने कुठे फोकस केलाय त्या गोष्टींचं जर प्रॉपर अनालिसिस केलं तर एक गोष्ट लक्षात येते की आयोगाच्या मनामध्ये काय चाललंय किंवा आयोगाचा माइंडसेट काय आहे. आणि जर आयोगाचा माइंडसेट प्रॉपरली समजला की आपल्याला कळतं की कोणत्या पॉइंटला किती महत्व द्यायचंय, तेच पॉइंट आपल्याला या ठिकाणी काय करायचे, हायलाइट करायचे. देन पुढे, सो या ठिकाणी आयडिया आली की तुम्हाला काय करायचंय, एक्झाम्पल द्यायचंय, त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला त्यांचे काही जे सिम्पटम्स असतील ते त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचे आहेत. आता सिम्पटम्स खूप सोपे आहेत, आपण सगळे ऍग्रिकॉस असू, जर आपण ऍग्रिकॉस असू तर आपलं ऍग्रीमध्ये पूर्ण डिसीज झालेले आहेत, त्यामध्ये सिम्पटम्स कसे एक्सप्रेस करायचे ते आपल्याला माहित आहे, त्याच वेळी आपल्याला ते या ठिकाणी पाहायचे. देन नेक्स्ट क्वेश्चन पहा, डी नंबरचा सब क्वेश्चन काय विचारलंय, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ क्लास मसाय. आता लक्षात घ्या, प्लॅन क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला 3 ग्रुप पाहायला मिळतात, एक त्यातला क्रिप्टोगॅम आहे, दुसरा फायनरोगॅम आहे. क्रिप्टोगॅम मध्ये पुन्हा आपण 3 सब ग्रुप पाहतो, त्यामध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेडोफायटा, यांच्यामध्ये आपल्याला इव्हॉल्युशन पाहायला मिळतं. आता जर हा प्रश्न आपण पाहिला ना की ज्यावेळेस आपला पूर्ण सिलेबस होईल, सिलेबस झाल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रश्न पाठ आपण केला करणारच नाहीये, आपण थॅलोफायटाच्या रिगार्डिंग ब्रायोफायटा पाहणार, ब्रायोफायटाच्या रिगार्डिंग टेडोफायटा घेणार. आणि ज्यावेळेस आपल्याला थॅलोफायटा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होईल की ज्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय आहे आणि त्याचं इव्हॉल्युशन म्हणजे ब्रायोफायटा काय आहे, जर ह्या दोनही गोष्टी प्रॉपर समजल्या तर आयोगाने प्रश्न थॅलोफायटावरती विचारो, ब्रायोफायटावरती विचारो किंवा टेडोफायटावरती विचारो, तीनही गोष्टीवरती आपण आन्सर रायटिंग करू शकतो. मला सांगायचं काय, जर आयोग ब्रायोफायटावरती प्रश्न विचारू शकतो तर आयोग थॅलोफायटावरती पण येऊ शकतो, याचा अर्थ आयोग टेडोफायटावरती पण जाऊ शकतो. आणि हे सगळे आपल्याकडे नॉन फ्लावरिंग प्लांट आहे, आणि जर हे सगळे नॉन फ्लावरिंग प्लांट असेल तर आयोगाचा मेन फोकस नॉन फ्लावरिंग वरती आहे. आणि जर आयोग पुढे गेला तर पुढे आपल्याकडे जिम्नोस्पर्म आहे की ज्यामध्ये अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म मीन्स आपल्याकडे फॅनरोगॅम पाहायला मिळतात की जे फ्लावरिंग प्लांट आहे, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पुढे लॉंग आन्सर क्वेश्चन पाहायचा आहे. मग लक्षात घ्या, जर आपण हा पूर्ण क्वेश्चन पाहिला तर पूर्ण क्वेश्चन मध्ये आपल्याला क्लास मसाय बद्दल विचारलंय. हा क्लास मसाय कुणाचा पार्ट आहे, तर ब्रायोफायटाचा. जसं आपण प्लांटचं क्लासिफिकेशन करतो, क्लासिफिकेशन करताना भरपूर प्लांटमध्ये आपल्याला सिमिलर कॅरेक्टर पाहायला मिळतात. जर सिमिलर कॅरेक्टर पाहायला मिळत असेल तर आपण त्यांना क्लासमध्ये डिवाइड करतो, जर त्यांच्यामध्ये पण सिमिलर कॅरेक्टर भेटले तर आपण त्यांना सब क्लासमध्ये डिवाइड करतो. आयोग सध्या सब क्लास विचारणार नाही, एवढ्याही खोलपर्यंत जाणार नाही. इव्हन तुम्ही जर युपीएससीचे पीवायक्यू पाहिले त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सब क्लास विचारलेले पाहायला भेटणार नाही. जे काही त्यांनी सुद्धा प्रश्न विचारलेत ते टोटल क्लासवरतीच आहे. देन पुढे आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये यांच्यावरती नोट्स बनवायची आहे, त्याचबरोबर यांचे इकॉनॉमिकल पोटेन्शियल सांगायचे आहे. आता लक्षात घ्या, इकॉनॉमिक पोटेन्शियल जर आयोगाने स्पेसिफिक विचारले असेल तर याच्यावरती जास्त लिहायचंय. लक्षात घ्या बरं, मी काय म्हणतोय, तुम्ही फक्त पेपरला असं कुठे पण काही पण लिहू नका, जी डिमांड आहे तेवढंच फुलफिल करा. त्यांनी काय सांगितलं आपल्याला फक्त या ठिकाणी की जे काही आपल्याकडे क्लास मसाय आहे, ब्रायोफाइट आहे, तो एक्सप्लेन करायचा आहे. त्याचबरोबर याचे जे काही इकॉनॉमिकल पोटेन्शियल आहे ते मेजर आहेत आपल्यासाठी. जर आपण या ठिकाणी 4 ते 5 इकॉनॉमिकल पोटेन्शियल घेतले तर आपल्याला 2 पॉइंटला 1 मार्क्स इझिली मिळणार आहे. आपल्याला लक्षात घ्या, ज्यावेळेस 8 मार्क्सचे जर आपला क्वेश्चन असेल तर आपल्याला तिथे 8 पैकी 8 मिळणं अशक्य आहे. इव्हन 8 पैकी 6 मिळणं सुद्धा इम्पॉसिबल आहे. तुम्ही किती पण टॉप आन्सर लिहा, तुम्हाला 6 सुद्धा भेटणार नाही. सो आपले टार्गेट किती राहणार आहे, 5 किंवा 4 किंवा 4.5. जर एवढे मार्क्स आपल्याला घ्यायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 पोटेन्शियल लिहावे लागतील की जे आपल्या ह्या ब्रायोफायटाला काय करतात, फुलफिल करतात. सो प्रश्न लक्षात आला तुम्हाला, हा लक्षात घ्या बरं का. हे आपण प्रश्न कसा लिहायचा ते नाही पाहते, ज्यावेळेस आपण सिलेबस प्रत्यक्षात चालू करू त्यावेळेस आपल्याला आयडिया यायला हवी की आपण प्रश्न कोणता पाहिला होता आणि तो प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. सो आपल्याला त्या पद्धतीने जायचं आहे इथे. देन पुढे पहा, यूज सेलेंट फीचर्स अँड स्ट्रक्चर ऑफ सायकॅडोफिलिक्स विथ सुटेबल एक्झाम्पल. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला याची पण डायग्राम काढता येणं शक्य नाही. आता आपण हा जर प्लांट पाहिला तर पेरेनियल प्लांट आहे, आणि जर पेरेनियल प्लांट असेल तर अशा प्लांटला आपण डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन नाही करू शकत. परंतु
यांचे आपण एक्झाम्पल देऊ शकतो. बिकॉज हा क्लास आहे, लक्षात घ्या, हा क्लास आहे. जसं आपण इथे क्लास मसाई पाहिला तसा हा पण एक क्लास आहे. जर हा क्लास असेल तर यांच्यामध्ये पण नंबर ऑफ प्लांट आपल्याला पाहायला भेटतात, त्यांचे पण नंबर ऑफ एक्झाम्पल पाहायला भेटतात. आणि जर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला थोडं ब्रीफली त्याला एक्सप्लेन केलं तर त्या ठिकाणी ते आन्सर आपलं प्रॉपर सुटेबल राहणार आहे. बिकॉज त्यांनी एक प्लांट नाही विचारला, त्यांनी त्या प्लॅनचा ग्रुप विचारलाय. आणि जर त्या प्लॅनचा ग्रुप विचारला असेल तर आपल्याला अशा वेळेस त्याचे सुटेबल एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्ण बॉटनीचा पेपर पाहिला, 5 गोष्टींवरती फोकस करायचंय. फर्स्ट डायग्राम, सेकंड फ्लो चार्ट, जर त्यांनी स्पेसिफिक ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज विचारले असतील तर ते घ्यायचंय. देन आता आपल्याला जसं विचारलं इकॉनॉमिकल पोटेन्शियल, जर असं विचारलं असेल तर तो एक पॉईंट घ्यायचा आहे. आणि फायनली त्यांचे एक्झाम्पल. विदाऊट एक्झाम्पल आपण आन्सर कंप्लीट करणार नाही. प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपल्याला आन्सर मध्ये एक्झाम्पल लिहायचंच आहे. बिकॉज एक्झाम्पल आपल्या आन्सरची डिमांड वाढवतं. आणि जर ती डिमांड आपल्याला क्रिएट करायची असेल तर आपल्याला एक्झाम्पल लिहिणं मस्ट आहे. सो आपण प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल घेणार आहोत. देन पुढे या. पुढे आहे आपल्याकडे डिफाईन प्लॅन सक्सेशन. आता लक्षात घ्या, जर तुम्ही हा प्रश्न पाहिला, मला अजून एक सांगायचंय तुम्हाला. जर तुम्ही हा वरचा क्वेश्चन घेतला, आता आपण कोणता घेतला, आता आपण ई. जर तुम्ही ई नंबरचा क्वेश्चन पाहिला त्यामध्ये रायटिंग जास्त आहे. जर रायटिंग जास्त असेल तर शक्यतो असे प्रश्न स्किप करायचे, कारण तिथे आपल्याला एनी 5 लिहायचे. जर कोणतेही 5 लिहायचे असेल तर आपण शॉर्ट वाले प्रश्न जास्तीत जास्त लिहायचे की जे आपण कमी काळात जास्त रिप्रेझेंट करू शकतो. त्यातला असाच एक प्रश्न म्हणजे कोणता आहे आपल्याकडे, सक्सेशनचा. मग लक्षात घ्या, प्लॅन सक्सेशन म्हणजे काय एक्झॅक्टली, की आपल्या सगळ्यांना माहित आहे प्लॅनचं इव्हॉल्युशन होत जातं. जर प्लॅनचं इव्हॉल्युशन होत जात असेल तर प्रत्येक प्लॅन स्वतःची कंडिशन बदलून त्याचा हॅबिटेट पण चेंज करतो. जर तो त्याचा हॅबिटेट चेंज करत असेल तर तो एक न्यू लाईफ क्रिएट करतो की ज्यामध्ये त्याचा अँसेस्टरशी काही संबंध नसतो. मग अशा वेळेस त्या प्लॅन्टला आपण काय म्हणणार आहोत, प्लॅन्टचं सक्सेशन. सिंपल आहे. आता आपण जे प्लॅन्ट पाहतो यामध्ये आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लॅन्ट आहेत, इव्हन काही क्रिप्टोगॅम आहेत, काही फॅनोरगॅम आहे. जर आपण पूर्ण विचार केला तर सगळ्यात फर्स्ट थॅलोफायटा होते. थॅलोफायटाचं सक्सेशन कशामध्ये झालं, ब्रायोफायटामध्ये झालं. आणि इव्हन त्याचं सक्सेशन कशामध्ये झालं, टेरिडोफायटामध्ये झालं. म्हणजेच काय, तर प्लॅन्टमध्ये ऑर्गॅन डेव्हलपमेंट होत गेली. यालाच आपण काय म्हणतो, प्लॅन्ट सक्सेशन. समजलं का? मग यामध्ये आपल्याला सगळ्यात फर्स्ट काय डिनोट करायचंय, की सुरुवातीचे प्लॅन्ट फक्त ऍक्वॅटिक होते. देन हळूहळू ते अँफिबियन झाले आणि हळूहळू ते पूर्ण काय झाले, टेरेस्ट्रियल झाले. सो ते म्हणजेच काय आहे, तो वन ऑफ द प्लॅन्ट सक्सेशन, की ज्यामध्ये सुरुवातीला त्यांच्यामध्ये फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, की जे आता कोणत्या फॉर्म मध्ये पाहायला भेटतं, सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या फॉर्म मध्ये. इव्हन त्यांच्यामध्ये एवढं सक्सेशन झालंय की काही प्लॅन्ट आपल्याला फक्त युनिसेक्सुअल पाहायला मिळतात आणि काही कोणत्या फॉर्म मध्ये आहे तर बायसेक्सुअल. बस एवढंच यामध्ये लिहायचंय. मग यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल. आता हे सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये लिहित नका बसू, याचा एक फ्लो चार्ट बनवा. वरती हेडिंग द्या सक्सेशन, देन खाली त्याला शो करा थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, एरोने दाखवा, त्याच्यावरती इव्हॉल्युशन लिहा. म्हणजे मला सांगायचंय काय, की इव्हॉल्युशन हा एक शब्द तुमचे 3 ते 4 लाईन वाचवतो. जर ते 3 ते 4 लाईन वाचवत असेल तर समोरच्याला जो इव्हॅल्युएशन तुमचं करतोय त्याला एक्झॅक्टली समजतंय की तुम्हाला काय म्हणायचंय. आणि तुम्हाला जे म्हणायचंय जर ते त्यांना समजलं तर त्यांचं कष्ट वाचतंय, ते इझिली मार्क्स देऊन तुम्हाला पुढे सरतात. सो आपल्याला अशा प्रकारे हा पेपर किंवा हा क्वेश्चन टॅकल करायचा आहे. देन आपल्याला इथे विचारले त्यांचे प्रकार सांगायचे आहेत सक्सेशनचे आणि कॉजेस सांगायचे. आता कॉजेस मध्ये आपण काय सांगणार, तो फार सिंपल आहे. कोणताही प्लॅन्ट ज्यावेळेस स्वतःची कंडिशन चेंज करून दुसऱ्या कंडिशन मध्ये जातो, याला एकच कॉज असतो, त्याची सुटेबल कंडिशन किंवा त्याची फेवरेबल कंडिशन. किंवा त्याला आपल्याला एक लॉ माहित आहे, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. प्रत्येक प्लॅन्ट फिटेस्ट साठी सर्व्हाइव्ह करतो. आणि जर तो फिटेस्ट साठी सर्व्हाइव्ह करत असेल तर त्याला स्वतःच्या फूडसाठी किंवा स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी प्रत्येक वेळेस स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. आणि हे सर्व चेंजेस ग्रॅज्युअली होतात. जर ग्रॅज्युअल चेंजेस होत असेल तर या ठिकाणी आपल्याला त्यांचे काय पाहायला मिळतात, कॉजेस पाहायला मिळतात. सो हा आपल्याला एकदम इझी प्रश्न आहे. मला तर असं वाटतं की जर तुम्ही पेपरला हा पेपर जर तुम्ही दिला असता तर यांच्यामध्ये या प्रश्नाजागी तुम्हाला हा प्रश्न खूप सुटेबल राहिला असता. कारण इथे तुम्हाला भरपूर सेंटेन्स रायटिंग मध्ये लिहायचं आहे, इथे तुम्हाला फ्लो चार्ट मध्ये लिहायचं आहे. ज्यावेळेस आपण एक्झॅक्टली सिलेबसला चालू करू किंवा सिलेबसला सुरुवात करू त्यावेळेस तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला कमीत कमी सेंटेन्स, जास्तीत जास्त फ्लो चार्ट, की जे आपल्याला लक्षात राहायला सुद्धा मदत करतात. आणि आपण ज्यावेळेस आन्सर रायटिंग करू त्या आन्सर रायटिंग मध्ये आपण त्यांना कसं ड्रॉ करणार किंवा ड्रॉ करताना कोणती काळजी घ्यावी की ज्यामध्ये सगळे पॉईंट इन्क्लूड व्हावेत, हे सगळं त्या नोट्स फॉर्म मध्ये तुम्हाला दिलं जाईल. की त्यावेळेस तुम्हाला हे पूर्ण रायटिंग कसं करायचं त्याची पण आयडिया येऊन जाईल. देन पुढे यातला शेवटचा नोट्सचा पॉईंट आहे, व्हॉट इज पोल्युशन. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस असे प्रश्न येतात पोल्युशनचे वगैरे,
इथे शब्दांवरती मर्यादा ठेवायची. आता शब्दांवरती मर्यादा का ठेवायची? आपला हा पॉईंट खूप फॅमिलियर आहे आपल्याला. आताही आपण म्हटलं त्याच्यावरती 4 ते 5 पेजेस लिहू शकतो, पण एवढी गरज नाहीये. क्वेश्चनची डिमांड फक्त 8 मार्कची आहे. मग या ठिकाणी सगळ्यात फर्स्ट फक्त याला डिफाईन करायचंय. पण डिफाईनला काही मार्क्स राहणार आहे. देन पुढे याचे टाईप्स असणार आहे. त्या टाईप्सला काही मार्क्स राहणार आहे. फक्त टाईप्स गिव्ह करायचे, मेन्शन करायचे. देन आपल्याला त्यांनी विचारले वॉटर पोल्युशन. सो या ठिकाणी आपल्याला वॉटर पोल्युशन एक्सप्लेन करायचंय. पण लक्षात घ्या, आता आपल्याला जे वॉटर पोल्युशन माहित आहे ते रिगार्डिंग एन्व्हायरमेंटच्या माहित आहे. आता एन्व्हायरमेंटच्या रिगार्डिंग म्हणजे काय, की समजा पाण्यामध्ये आपण जर काहीतरी मिक्स करत असेल तर आपण त्याला वॉटर पोल्युशन म्हणतो, बरोबर? ते नाही लिहायचं इथे. सो इथे डिमांड वेगळी आहे. इथे डिमांड वेगळी म्हणजे काय, आपल्याकडे असे काही प्लॅनचे ग्रुप आहेत, जर ते पाण्यामध्ये प्रेझेंट असतील तर ते पाण्याला खराब करतात. मी काय म्हणतो लक्षात येत आहे का तुम्हाला? सो ते वॉटर पोल्युशन इथे नाही लिहायचं, आणि आपल्याकडून हीच चूक होणार आहे की आपण ते जर वॉटर पोल्युशन लिहिलं तर आपलं इम्प्रेशन निगेटिव्ह बनणार आहे आणि त्याचा परिणाम पुढच्या प्रश्नांवरती होणार आहे. सो अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी आपल्याला प्रश्न बॉटनीच्या रिगार्डिंग आहे, बॉटनीमध्ये स्टडी ऑफ प्लांट आहे, म्हणजे इथे होणारं पोल्युशन पण कुणाच्या रिगार्डिंग होणार आहे, तर प्लांटच्या रिगार्डिंग. एक्झाम्पल शैवाल, तुम्ही थॅलोफायटा पाहिलं असेल, थॅलोफायटामध्ये अलगे येतं. समजा आता ह्या पाण्यामध्ये अलगे असेल, मी पिऊ शकतो का? नाही. म्हणजे हे पाणी माझ्यासाठी काय झालं, पोल्युटेड वॉटर झालं. सो थॅलोफायटा त्यामध्ये आपण लिहू शकतो की थॅलोफायटामध्ये तिथे असणाऱ्या पाण्याचं पोल्युशन क्रिएट होतं. मग सिंपल आहे. यासाठी डिफरंट टाईपचे कॉझिंग एजंट पण असतात. इव्हन तुम्ही त्यामध्ये फंगाई पण घेऊ शकता, फंजाई घेऊ शकता, स्पायरोगायरा घेऊ शकता की ज्याला आपण ग्रीन अल्गे म्हणतो, इव्हन आपण रेड अल्गे घेऊ शकतो. इव्हन आयोगाने त्याच्यावरती कमर्शियल यूज वरती सुद्धा प्रश्न विचारलाय की थॅलोफायटामध्ये जे रेड अल्गे आहे, ब्राऊन अल्गे आहे, ग्रीन अल्गे आहे यांचा, किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गे आहे, त्याचं बेस्ट एक्झाम्पल सायनोबॅक्टेरिया आहे की जे नायट्रोजन फिक्सेशनसाठी हेल्पफुल असतात. मग त्यांचा रोल त्या ठिकाणी काय असणार? मग लक्षात घ्या, जर तुम्ही याचा सेम प्रश्न आयोगाने 2009च्या आरएफला सुद्धा विचारलेला आहे, फक्त त्या ठिकाणी आयोगाने स्पेसिफिक रेड अल्गेवरती प्रश्न विचारलेला आहे. सो मला सांगायचंय काय, की जर तुम्ही पीवायक्यू पाहिले, तेच ते पीवायक्यू, तेच ते पॉईंट रिपीट होतात. ते फक्त आपल्याला त्याचे जे काही ब्रांचेस आहे त्यावरती फोकस करायचंय. जर आपण हेच रेड अल्गेचं पाहिलं तर याचा यूज आपण MS आगार मीडियम मध्ये करतो. इव्हन तुम्ही पीटीसी मध्ये पाहिलं असेल, मुराशेगे अँड स्कूग मीडियम, की जे न्यूट्रिएंट मीडियम आहे त्यामध्ये एनपीकेचा सोर्स असतो की जे प्लांट फॉर्मेशनसाठी महत्वाचं असतं. सो त्यासाठी कमर्शियल काय वापरतो आपण, रेड अल्गे. देन पुढे या, हेच रेड अल्गे जर आपण आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये पाहिलं तर ते काय करतात, वॉटर पोल्युशन. सो हे आपल्या आन्सर मध्ये लिहायचंय. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. पुढे आता आता पुढचे जे आपले क्वेश्चन असणार आहे ते लॉंग आन्सरचे असणार आहे, की ज्यामध्ये आपल्याला पॅटर्न 50-50-10, म्हणजे पहिला क्वेश्चन 15 मार्क्स, दुसरा 15 आणि तिसरा 10 मार्क्सचा भेटणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला डायग्रॅम महत्वाच्याच राहणार आहेत, महत्वाच्याच, कारण आयोगाने सुद्धा प्रश्न जे विचारलेत ते डायग्रॅमच्या बेसवरतीच विचारलेले आहे. सो पुढे या. डिफाईन मायटॉसिस, एक्सप्लेन व्हेरियस स्टेजेस ऑफ मायटॉसिस अँड गिव्ह सिग्निफिकन्स ऑफ मायटॉटिक सेल डिव्हिजन. आता मायटॉसिस एक ब्रीफ कन्सेप्ट आहे, सगळं लिहित नाही बसायचं की मायटॉसिस मध्ये डिप्लॉइडचं कन्वर्जन डिप्लॉइड मध्येच होतं, चेंजेस होत नाही, हे लिहायचंच नाही, डिमांडच नाही. सो आपल्याला इथे लिहायचंय काय, फर्स्ट डिफाईन मायटॉसिस. आता लक्षात घ्या, इथे आपल्याला सगळ्यात फर्स्ट इंट्रो यायला हवा, त्यानंतर आपल्याला बॉडी लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्क्लुजन लिहायचंय. कन्क्लुजन मध्ये मोस्ट ऑफ आपल्याला तिथे सिग्निफिकन्स फॉर्म मध्येच कन्क्लुजन कंप्लीट करायचं आहे. मग इंट्रो मध्ये आपण काय घेणार, सगळ्यात फर्स्ट डिफाईन मायटॉसिस हा आपला इंट्रो राहील. हार्डली 2 ते 3 ओळींचा राहील, जास्त राहणार नाही. शक्यतो 2 ओळीमध्ये संपवायचा. तिथून पुढे हे मग मायटॉसिसचा पण एक फ्लो चार्ट बनवायचा, की समजा आता आपल्याकडे हा मायटॉसिस आहे. सो हा कसा कम्प्लीट होतो, 2 स्टेज मध्ये. एक आहे आपल्याकडे कॅरिओकायनेसिस, दुसरा आहे आपल्याकडे सायटोकायनेसिस. याला फक्त रिप्रेझेंट करा, इथे प्रोफेज आहे, मेटाफेज आहे, अॅनाफेज आहे, टिलोफेज आहे. एकदा त्याला रिप्रेझेंट केलं की तिथून पुढे प्रत्येक फेजला प्रॉपर विथ डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन करा. म्हणजेच काय, प्रोफेज मध्ये पुन्हा 2 चार्ट करा, त्यामध्ये अर्ली प्रोफेज दाखवा, लेट प्रोफेज दाखवा, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस मध्ये काय चेंजेस होतात ते शो करा, बिकॉज कॅरिओकायनेसिस पाहतोय. सो तिथे सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेल दाखवण्याची गरज नाही. आणि जर आपण त्या ठिकाणी प्रोफेज मध्ये होणारे चेंजेस दाखवत असेल तर ते चेंजेस लिहिण्यापेक्षा डायग्राम मध्ये दाखवा, की त्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हळूहळू डिसअपियर होत आहे, न्यूक्लिओलस डिसअपियर होत आहे, क्रोमोझोमचं डिकंडेन्सेशन होत आहे. मी काय म्हणतोय समजतंय ना? सो ही डिमांड आहे त्या क्वेश्चनची, आणि जर ही त्या क्वेश्चनची डिमांड असेल तर तीच डिमांड आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, फुलफिल करायचं आहे. देन सेम कंडिशन मेटाफेज करूया. सो मेटाफेज त्या स्टेजची मिडल फेज असणार आहे, त्यामध्ये जे प्रोफेज मध्ये स्टार्ट झाले
ते मेटा फेज मध्ये 90% कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतं, की ज्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर होऊन त्यांचं फॉर्मेशन सेंट्रिओल मध्ये होतं. आणि जर त्यांचं फॉर्मेशन सेंट्रिओल मध्ये होत असेल तर त्यामध्ये आपल्याला अॅनाफेज मध्ये सिस्टर क्रोमॅटिडचं फॉर्मेशन होतं. सो अशा प्रकारे आपल्याला हा राईट करायचं आहे. मी जास्त वेळ देत नाही कारण आपल्याला हे सगळेच क्वेश्चन पाहायचे आहेत. आणि देन फायनली आपल्याला 2 न्यूक्लियस मिळतात, त्याला आपण टेलोफेज म्हणतो. देन पुढे सायटोकायनेसिस आहे. यामध्ये प्रत्येक सेल ऑर्गॅनेल आयडेंटिकल कॉपी तयार करतो बिकॉज मायटोसिस आहे. हे जर आपण मिओसिस मध्ये गेलो तर न्यूक्लिअर डिव्हिजन मध्ये चेंजेस क्रिएट होतात कारण त्या ठिकाणी मिओसिस 1 क्रिएट होतं. लक्षात घ्या, मिओसिसचे पण 2 प्रकार पडतात, मिओसिस 1, मिओसिस 2. सो मला सांगायचंय काय, जर आयोग मायटोसिस वरती प्रश्न विचारू शकतो तर आयोग मिओसिस वरती पण विचारू शकतो, परंतु मिओसिस वरती विचारण्याचं प्रमाण कमी राहील कारण त्याचा कंटेंट जास्त आहे. आणि जर त्याचा कंटेंट जास्त असेल तर तो क्वेश्चन नियर अबाउट तुम्हाला 25 ते 30 मार्क पर्यंत तयार होऊ शकतो आणि याच्या तो डबल आहे. आणि जर याच्या डबल असेल तर आयोगाचा जास्तीत जास्त कल कुणावरती राहील, मायटोसिस वरतीच राहील. मी काय म्हणतोय कळतंय का, हे झालं त्याचं अनालिसिस. अनालिसिस म्हणजे त्या पॉईंटचं अनालिसिस झालं की त्या पॉईंटमध्ये ऍक्च्युअल मध्ये आहे काय आणि ते आपल्याला कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचे किंवा आयोगाची त्या ठिकाणी डिमांड काय असणार आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्यासाठी बॉटनी हार्डली 2 महिन्यांचाच टॉपिक आहे, त्यामध्ये फारसा काही दमच नाही. आणि जर आपल्याला ती गोष्ट समजली म्हणजे त्याचा कोर पार्ट समजला की काय घ्यायचंय, ते आपल्याला हे सगळे प्रश्न सांगण्याचं काम करतात. देन पुढचा क्वेश्चन पहा काय विचारलंय. एक्सप्लेन जनरल प्रॉपर्टीज ऑफ व्हायरसेस अँड गिव्स देअर स्ट्रक्चर विथ सुटेबल एक्झाम्पल किंवा विथ सुटेबल डायग्राम. आता या ठिकाणी आपल्याला व्हायरसेसची डायग्राम ड्रॉ करायची आहे. आता असाच क्वेश्चन तुम्हाला 2009च्या पेपरमध्ये पण एक पाहायला भेटेल, फक्त त्यांनी बॅक्टेरियोफाज विचारलाय. आता बॅक्टेरियोफाज मध्ये काय असणार आहे, सिंपल आहे. फाज मीन्स व्हायरस, बॅक्टेरिया म्हणजे आपल्याकडे असणार बॅक्टेरिया. मग बॅक्टेरियाचं इन्फेक्शन जर व्हायरसला होत असेल किंवा व्हायरसचं इन्फेक्शन जर बॅक्टेरियाला होत असेल, देन क्रिएशन ऑफ बॅक्टेरियोफाज. आणि जर बॅक्टेरियोफाज क्रिएट होत असेल तर मला सांगायचंय काय की आयोग जर त्या ठिकाणी बॅक्टेरियोफाज विचारतोय, आयोग जर या ठिकाणी व्हायरस विचारतोय, तर आपल्यासाठी हा झाला वन ऑफ द ऍक्टिव्ह टॉपिक. म्हणजे आयोग याच्यावरती प्रश्नांची फ्रिक्वेन्सी जास्त विचारू शकतो. मग लक्षात घ्या, या ठिकाणी याला एक्सप्लेन करताना सगळ्यात फर्स्ट व्हायरस काय आहे हे आपल्या इंट्रो मध्ये येईल. देन बॉडीमध्ये त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज जर आपण फ्लो चार्ट मध्ये मेन्शन केल्या तर त्या अजून सुटेबल राहील. आणि देन हे एक्सप्लेन करत असताना जर याची डायग्राम आपण साईडला घेतली आणि त्या डायग्राम मध्येच जर आपण मोस्ट ऑफ डेटा कन्क्लूड केला तर तो आपल्याला अजून सुटेबल राहील. म्हणजे आपलं रायटिंग हार्डली 1.5 पानांच्या पुढे जातच नाही. सो 1.5 पानामध्ये आपला पूर्ण व्हायरस काय आहे, त्या व्हायरसच्या प्रॉपर्टीज काय आहे. आता हे फ्लो चार्ट मध्ये काय घ्यायचं, समोरच्याला वाचायलाही सोपं जातं, आपल्यालाही लिहायला सोपं जातं, आपला वेळ वाचतो. भरपूर वेळेस 8 प्रश्न कव्हर करणं आपल्यासाठी अवघड जातं. याला एक कारण आहे, एक तर आपला स्पीड सावकाश असतो, दुसरं कारण आहे आपल्याला सगळं येतंय पण आपण ते सेंटेन्सच्या फॉर्म मध्ये लिहितोय. आणि जर त्याचे आपण सेंटेन्स बनवत असेल तर ही टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे. सो याला जर आपल्याला कमी करायचं असेल तर एकच ऑप्शन आहे, डायग्राम जास्त काढून जास्त रिप्रेझेंट करा किंवा त्याच्या फ्लो चार्ट मध्ये कन्वर्ट करा. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इव्हॉल्युशन ऑफ अल्गे टेक प्लेस फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. आता लक्षात घ्या, इथे पण आयोगाने डायग्राम विचारली पण प्रश्न आहे 10 मार्क्सला. सो आपल्याला जास्त लिहायचंच नाही. वरती आपण एक शॉर्ट नोटचा एक क्वेश्चन पाहिला होता, मी तुम्हाला म्हटलं पण थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा, आठवतंय का, त्याच्याच रिगार्डिंग प्रश्न आहे. एकच पॉइंट आहे, प्रश्न दुसरा आला. इथे आपल्याला अल्गे विचारलंय, अल्गे कोण आहे, वन ऑफ द थॅलोफायटा. जर अल्गे थॅलोफायटा असेल तर त्यांनी काय विचारलंय की त्यांच्यामध्ये युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर काय झालंय, इव्हॉल्युशन. मग इव्हॉल्युशन काय होतं, वरती एक आपण सक्सेशनचा एक पॉईंट पाहिला होता, तो सेम आहे, फक्त डिमांड वेगळी आहे. लक्षात घ्या, पॉईंट सेम आहे. मग या ठिकाणी जर थॅलोफायटाचं सक्सेशन होत असेल म्हणजेच युनिसेल्युलर अल्गे कशामध्ये कन्वर्ट झालं आपल्याकडे, मल्टीसेल्युलर अल्गेमध्ये. मग त्यांच्या स्टेज सांगायच्या आहेत. इव्हन ते कन्वर्ट होत असताना जर आपण त्यांचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलं की कोणत्या प्रकारे त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात, त्यांना कशा प्रकारे सुडो ऑर्गॅन फॉर्मेशन होतात आणि देन फायनली ते काय दिसतात आपल्याला, तर मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर मध्ये दिसतात. बस एवढंच त्या ठिकाणी शो करायचंय. देन आपल्याकडे हा झाला क्वेश्चन 2. हा कंपल्सरी नाही, जर आपल्याला येत असेल तर सोडवायचं आहे, नसेल येत तर पुढे जायचंय. परंतु भरपूर वेळेस आपल्याकडून अशा चुका होतात की आपण डायरेक्टली आला की पेपर सोडवायला घेतो, पेपर वाचत नाही, पेपर न वाचल्यामुळे आपण डायरेक्टली क्वेश्चन 2 सोडवायला घेतो, आपल्याला ए येतो, बी आणि सी प्रॉपर येत नसतात, परंतु क्वेश्चन 3 मध्ये ए बी सी सगळं येतं. मग अशा वेळेस काय होतं की आपले हे विनाकारण मार्क्स जातात. सो मला असं वाटतं की ज्यावेळेस पेपर आपल्या हातामध्ये येईल आपण सगळ्यात फर्स्ट पेपरचं रीडिंग करून घेणार,
जो क्वेश्चन आपल्याला प्रॉपर येतोय, आता क्वेश्चन 1 क्वेश्चन 5 याला काही हेच नाही, ते कंपल्सरीच आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही, ते लिहायचेच आहेत आपल्याला. परंतु जे उरलेले प्रश्न आहेत, जर आपल्याला त्यातलं एक आयडिया आली की आपल्याला यातले 3 प्रश्न येतात किंवा यातले 3 प्रश्न येत नाही, मग हे 3 प्रश्न जर येत नसतील तर त्याला सगळ्यात शेवटी टॅकल करा. शेवटी यासाठी टॅकल करा, बाकीचे प्रश्न सोडवत असताना अचानक बॅक ऑफ द माइंड काहीतरी आन्सर क्रिएट होतं, आणि जर काहीतरी आन्सर क्रिएट झालं तर लिंक लावून त्या आन्सर पर्यंत आपण त्याला सोडवू शकतो. हा आपला युजीचा अनुभव असेल की आपण ज्यावेळेस ते विद्यापीठाचे पेपर लिहितो त्यावेळेस आपण अशा प्रकारे टॅकल केलेले असतील. सो तीच मेथड आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. देन पुढे या क्वेश्चन 3 कडे. क्वेश्चन 3 मध्ये सेम पॅटर्न राहील. क्वेश्चन 15-15-10 असं आपल्याला सेम पॅटर्न पाहायला मिळेल. इथे काय विचारले पहा आपल्याला, गिव्ह द स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन. आता लक्षात घ्या, इथे आपला हा क्लासवरती तुम्हाला तिसरा प्रश्न पाहायला भेटेल. वरती क्लासवरती ऑलरेडी आपण 2 क्वेश्चन पाहिले, बरोबर. हा क्लासवरती तिसरा प्रश्न आहे, म्हणजे आयोग क्लास बाबतीत ऍक्टिव्ह आहे. जे काही आपण प्लॅन क्लासिफिकेशन करतो, क्लासिफिकेशन करताना जे काही आपले प्लॅनचे ग्रुप असतील त्यामध्ये जे काही क्लासेस आहेत ते क्लासेस आपल्याला करणं मस्ट आहे. हा तिसरा क्लास आला आतापर्यंत. 2 क्लास 8 मार्क्ससाठी आले, 1 क्लास 15 मार्क्ससाठी आला, म्हणजे 8 आणि 8 16 15 31 मार्क्सचा पॉईंट तयार झाला आपल्याकडे हा आत्ताच. सो आपल्याला हा पॉईंट करणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण जो क्लास पाहिला तो ब्रायोफायटाच्या रिगार्डिंग होता. आता हा क्लास कुणाच्या रिगार्डिंग आहे, टेरोडोफायटा. तिघे पण थॅलोफायटा आहे, सॉरी तिघे पण क्रिप्टोगॅम आहे. म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा हे तिघे पण काय आहेत आपल्याकडे, क्रिप्टोगॅम. म्हणजे आयोग क्रिप्टोगॅम वरती जास्त फोकस करतोय. सो हे यावरून आपल्याला समजतंय का बरं जास्त फोकस करतोय. सिंपल आहे, त्या ठिकाणी जे काही आपल्याकडे प्रेझेंटेशन तयार होतंय ते बरोबर त्या मार्क्सला सुटेबल आहे. जर ते बरोबर त्या मार्क्सला सुटेबल असेल तर त्या ठिकाणी तेवढ्याच मार्क्सचे प्रश्न तयार होतील. आणि हेच जर आपण इथे पोल्युशनचा क्वेश्चन घेतला तर तो प्रश्न 15 मार्क्सची डिमांड फुलफिल करू शकत नाही. म्हणून आपण त्याला या ठिकाणी 15 मार्क्सच्या अँगलने पाहणार सुद्धा नाही. सो सिंपल आहे. देन यामध्ये पण आपल्याला काय घ्यायचं आहे, सुटेबल एक्झाम्पल. ज्यावेळेस आपण तो सिलेबस घेऊ त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण सुटेबल एक्झाम्पल घेणार आहोत. आणि ज्यावेळेस क्वेश्चन हा 15 मार्क्ससाठी असेल आपल्याला मल्टिपल सुटेबल एक्झाम्पल घ्यायचे आहेत, भरपूर. आणि ज्यावेळेस आपल्याला एक्झाम्पल घेऊन त्याला एक्सप्लेन करायचं असेल त्यावेळेस एकच एक्झाम्पल घ्यायचंय. किंवा समजा तो क्वेश्चन 10 मार्क्सला असेल, रायटिंग कमी येत असेल तर 2 एक्झाम्पल घ्या. आणि जर आपल्याला प्रॉपर त्यातलं सगळी इन्फॉर्मेशन माहित असेल तर एकच एक्झाम्पल सफिशियंट राहील. सो या ठिकाणी आपण मल्टिपल एक्झाम्पल घेणार. देन पुढे या सेकंड क्वेश्चन आहे, डिफाईन स्टोमॅटा. गिव्ह डिफरंट टाइप्स ऑफ स्टोमॅटा विथ सुटेबल डायग्राम अँड इट्स एक्झाम्पल. आता लक्षात घ्या, स्टोमॅटा आपल्या सगळ्यांना माहित आहे. स्टोमॅटा फोटोसिंथेसिससाठी हेल्पफुल असतो, की जो ओपनिंग अँड क्लोजिंग स्टोमॅटाचे फंक्शन अप्लाय करतो. आता ही आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे, पण ही इथे लिहिण्याची गरज आहे का, हे डिपेंड्स ऑन क्वेश्चन करतं. जर आपण क्वेश्चनची डिमांड पाहिली तर त्यांनी फक्त इंट्रो मध्ये काय सांगितलंय, तुम्ही फक्त डिफाईन स्टोमॅटा करा. स्टोमॅटा काय आहे, गार्ड सेल आहेत की नाही ते लगेच सांगू नका, फक्त डिफाईन करा. देन पुढे बॉडीमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यांचे टाइप्स घ्यायचे आहे. जर बॉडीमध्ये टाइप्स विचारले असतील तर आपल्याला त्यांचं ओपनिंग क्लोजिंग फंक्शन विचारलेलंच नाही, ते फ्लासिड आहेत का टर्जिड हे पण विचारलेलं नाही. सो ते लिहायचंच नाही, कारण त्याला मार्क्सच नाहीयेत. ते फक्त असं पेपर काळा केल्यासारखं होईल. आणि जर आपण ते लिहिलं तर ते विनाकारण आपले पेजेस वाढवतात, कारण पेजेसला लिमिट आहे, आपल्याला सप्लिमेंट भेटणार नाही. जर सप्लिमेंट भेटणार नसेल आणि जर आपल्याला प्रॉपर आन्सर करायचं असेल तर क्वेश्चनची डिमांड समजून घेणं गरजेचं आहे. सो बॉडीमध्ये काय येणार आहे आपल्याकडे, टाइप्स ऑफ स्टोमॅटा. त्याचबरोबर बॉडीमध्ये आपण काय घेणार आहोत, सुटेबल डायग्राम घेणार आहोत. आणि जर आपण त्यांचे एक्झाम्पल पाहिले तर एक्झाम्पल झाल्यानंतर जे काही आपल्याकडे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलच्या ओरिएंटेडने स्टोमॅटा आपल्याला 2 ते 3 लाईन मध्ये कन्क्लूड करायचं आहे. ते झालं आपलं कन्क्लुजन. सो लक्षात घ्या, 2 ते 3 लाईन आपल्या डिफाईनच्याच आल्या, तो म्हणजे इंट्रो. जी बॉडी आपण घेतलेली आहे त्या बॉडीच्या समरीच्या बेसिसवरती आपलं काय घ्यायचंय, नॉर्मल कन्क्लुजन घ्यायचंय. हे कसं करायचंय ते मी आन्सर रायटिंग मध्ये सांगेल, याच्यामध्ये जास्त लोड घ्यायचा नाही. जर तुमची बॉडी प्रॉपर असेल तर तुमचं कन्क्लुजन पण प्रॉपर होतं. आणि जर कन्क्लुजन प्रॉपर झालं तर जे तुमचे इव्हॅल्युएशन करणारी टीम आहे कन्क्लुजन वरूनच ते समजतात की तुम्ही आन्सर मध्ये काय घेतलेलं आहे. मोस्ट ऑफ भरपूर लोक पेपर ज्यावेळेस चेकिंगला येतात खूप असतात, ते सगळ्यात फर्स्ट कन्क्लुजन वाचतात. आणि कन्क्लुजन वरून त्यांना आयडिया येते की ह्या व्यक्तीने किंवा ह्या उमेदवाराने पेपरमध्ये ऍक्च्युअल डिमांड कशी फुलफिल केलेली आहे. सो आपल्या कन्क्लुजन चांगले बनवायचे. आणि हे सगळं काही बॉडी सांगेल. देन पुढे या क्वेश्चन नंबर सी, सब क्वेश्चन 10 मार्क्स साठी आहे. इथे आपल्याला इकोसिस्टीम सांगायची आहे, त्याचबरोबर इकोसिस्टीमचे व्हेरियस कॉम्पोनंट घ्यायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला काही एक्झाम्पल पण द्यायचे आहे. सो इकोसिस्टीम सिंपल पार्ट आहे. सो आपण पण एक इकोसिस्टीम आहोत. जर आपण ह्या बायोडायव्हर्सिटीचा विचार केला तर एव्हरी ऑर्गॅनिझम परफॉर्म अँड इकोसिस्टीम.
प्रत्येक जण एक स्वतःची इकोसिस्टीम तयार करतो. जर प्रत्येक जण स्वतःची एक इकोसिस्टीम तयार करत असेल तर ती इकोसिस्टीम आपण इंट्रोमध्ये घेणार, डिफाईन मध्ये. देन पुढे त्यांचे जे काही व्हॅरियस कॉम्पोनंट असेल ती म्हणजे आपली बॉडी असेल, इव्हन डायग्राम पण आपली काय असेल, सॉरी त्याचे एक्झाम्पल पण आपली काय असेल, एक आपल्याकडे बॉडीचा पार्ट असेल, आणि फायनली त्यांच्या कॉम्पोनंटचा यूज करून आपण काय करणार, एक कन्क्लुजन बनवणार. मग लक्षात घ्या, सो 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे, याला लेंदी बनवायचंच नाही. हार्डली हे 15 मार्क्सचे प्रश्न आपण 2 पेजेस पर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण याला आपण फक्त 1.5 पेजेस मध्येच गुंडाळायचं आहे. आणि जर 1.5 पेजेस मध्ये गुंडाळायचं असेल तर आपल्याला इकोसिस्टीम काय आहे हे 2 ओळी संपवावं लागेल. हाच आपला इंट्रो झाला, आणि बाकीची बॉडी आपण त्या 1.5 पेजेस मध्ये कव्हर करू शकतो. सो लक्षात घ्या, एकदम सिंपल पेपर आहे. जर तुम्ही हा पूर्ण सिलेबस पाहिला, आता ठीक आहे भरपूर वेळेस काय होतं की आपला गॅप खूप मोठा आहे, आपल्याला हे समजायला थोडासा वेळ लागतो, पण ज्यावेळेस आपण नॉर्मली सिलेबस चालू करू लगेच आपल्याला ते आठवायला लागतं की आपण काय स्टडी केलेलं आहे, आणि लगेच आपल्याला समजतं की ते काय असायला हवं. सो आपल्यासाठी हे काही फार असं अवघड नाहीये, एकदम सिंपल आहे. इव्हन आपण सगळे प्रश्न जरी कव्हर केले तरी पण आपण 100 मार्क्सला टच करतोय, आणि जर आपण 100 मार्क्सला टच करत असेल आणि जर आपण त्याला अजून सुटेबल लिहिलं तर आपण 100 पण क्रॉस करू शकतो. जर 100 क्रॉस केला बॉटनीमध्ये तर राहिलंच नाही काही, बॉटनी आपला एकदम फुलफिल होतोय. आणि जर बॉटनी एकदम फुलफिल होत असेल तर त्याला फुलफिल करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या डिमांड समजून घेणं गरजेचं राहील. देन क्वेश्चन 4 कडे या. सो आता हा प्रश्न थोडासा आपल्याला एक याला तुम्हाला करंटचा पण एक अँगल द्यावा लागेल, की आता आपण जो आता हा प्रश्न जर आपण पाहिला तर करंटचा अँगल आपण कसं देणार, कारण प्रश्न आहे फॉरेस्टच्या रिगार्डिंग. सो आपल्याला सगळ्यात फर्स्ट डिफरंट टाइप्स ऑफ फॉरेस्ट सांगायचे आहेत की जे ऑलरेडी इंडियामध्ये आहे, ते आपल्याला एक्सप्लेन करायचे. देन एक्सप्लेन द रोल ऑफ अफॉरेस्टेशन. देन त्यांच्याकडे सोशल फॉरेस्ट्री काय आहे हे आपल्याला मिनिमाइज, लक्षात घ्या सोशल फॉरेस्ट्री हे मिनिमायझिंग पोल्युशन मध्ये कशा प्रकारे रोल करते ते आपल्याला सांगायचंय. मग आता या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न कळला तर प्रश्नाच्या 3 डिमांड आहे, ह्या 3ही डिमांड आपल्याला फुलफिल करायच्या. मग 3 डिमांड काय आहे, तर सगळ्यात फर्स्ट आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ फॉरेस्ट सांगायचंय. मग इंट्रोमध्ये आपण काय घेणार, व्हॉट इज द फॉरेस्ट, फॉरेस्ट काय आहे. देन बॉडीमध्ये आल्यावरती त्या बॉडीला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचंय. 3 पार्ट कोणत्या, तर सगळ्यात फर्स्ट टाइप्स ऑफ फॉरेस्ट हा आपला पहिला पार्ट असेल. देन त्यांचा रोल कशाच्या रिगार्डिंग अफॉरेस्टेशन हा आपला सेकंड पॉईंट असेल. आणि थर्ड पॉईंट त्यांची सोशल फॉरेस्ट्री हे मिनिमायझिंग पोल्युशन. जर पोल्युशन मिनिमायझिंग करायचं असेल तर सोशल फॉरेस्ट्रीचा रोल काय असेल ते सगळं आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचंय. इव्हन त्याला मेन्शन करत असताना मोस्ट ऑफ त्यामध्ये सिग्निफिकन्स सांगायचे. ते सिग्निफिकन्स आपल्याकडे हार्डली 4 ते 5 पॉईंट आले सफिशियंट राहील. आणि कन्क्लुजन देत असताना आपल्याला ह्या मिनिमायझिंग पोल्युशनचा वापर करून फॉरेस्ट्री इंडियामध्ये किती महत्वाची आहे किंवा कशा प्रकारे आपण त्यांना कन्झर्व करू शकतो एवढंच सांगायचंय. ते म्हणजे आपलं काय झालं तर आपल्याकडे असणारं कन्क्लुजन. आणि जर याला अजून प्रॉपर बनवायचं असेल तर यामध्ये आपण एखादा ऍक्ट देऊ शकतो. इव्हन जे करंटच्या रिगार्डिंग चाललेली एखादी स्कीम असेल ती स्कीम त्या ठिकाणी आपण एंटर करू शकतो. इव्हन जर आपल्याला रेफरन्स देता आला कुणाचा तरी तर तो पण आपल्यासाठी काय राहील, बेस्ट राहील. मग लक्षात घ्या आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न पाहिले त्याला हा थोडासा वेगळा आहे. सो या प्रश्नामध्ये आयोगाची डिमांड ही करंटच्या रिगार्डिंग सुद्धा आहे की जे आपल्या कन्क्लुजन मध्ये पाहायला भेटेल. सो या ठिकाणी काय काय लिहायला आपल्या कन्क्लुजन मध्ये, स्कीम असेल तर स्कीम लिहू शकतो. त्याचबरोबर काही गव्हर्नमेंटचा ऍक्ट असेल आपल्याला फॉरेस्ट्रीसाठी किंवा अफॉरेस्टेशनसाठी, सो तो पण आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. देन पुढे सेकंड क्वेश्चन इझी आहे. व्हॉट आर क्रोमोझोम्स. सो आपला हा बॉडीचा इंट्रोचा पार्ट झाला की यामध्ये क्रोमोझोम्स काय आहे जस्ट डिफाईन करायचे. देन पुढे त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला एक्सप्लेन करायचंय. देन स्ट्रक्चर कोणतं एक्सप्लेन करायचंय, द पॉलिटिन क्रोमोझोम. आणि त्याचबरोबर आपल्याकडे जो लॅम्ब ब्रश क्रोमोझोम आहे हे दोनही सुटेबल डायग्रॅम नुसार आणि प्लस त्यांच्याकडे असणारे जे काही व्हॅरियस टाइप्स आहेत त्यांच्यानुसार आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला फ्लो चार्ट मध्ये सगळं आन्सर कव्हर होतंय. हे त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की क्रोमोझोम काय आहे. मग त्या क्रोमोझोमला आपण 2 फ्लो चार्ट मध्ये कन्वर्ट करणार. एक म्हणजे आपल्याकडे पॉलिटिन क्रोमोझोम असेल, दुसरा म्हणजे लॅम्ब ब्रश क्रोमोझोम असेल. देन दोघांच्याही आपण डायग्रॅम घेणार आहोत आणि त्या डायग्रॅम वरूनच आपल्याकडे दोनही त्यांचे प्रकार काय होतात ते तर एक्सप्लेन होतात ते. अँड फायनली कन्क्लुजन मध्ये आपण काय घेणार तर कन्क्लुजन मध्ये ह्या दोघांचंही ओरिएंटेशन आपण पाहणार. पॉलिटिनचं पण पाहणार आणि लॅम्ब ब्रशचं पण पाहणार की ज्यामध्ये ते कशा प्रकारे क्रोमोझोमची रिक्वायर फुलफिल करतात. एवढंच आपलं काय घ्यायचंय, कन्क्लुजन घ्यायचंय. लक्षात घ्या हेही कन्क्लुजन जरी आपल्या इथे 2 पॉईंट दिसत असेल तरी पण कन्क्लुजन आपण जास्तीत जास्त 2.5 ते 3 लाईन तेवढ्याच संपवणार आहोत. हे कसं घ्यायचं त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला. देन पुढे यातला शेवटचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, गिव्ह द ऍप्लिकेशन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी इन इंडस्ट्री अँड मेडिसिन. आता लक्षात घ्या इथे फक्त ऍप्लिकेशन विचारलंय.
जर हे ऍप्लिकेशन आपण ट्री डायग्रामने दाखवले तर ते अजून सुटेबल राहील. आता सुटेबल राहतील म्हणजे काय, इथे आपण दोन ट्री ड्रॉ करणार. एक आपण कुणासाठी ड्रॉ करणार, इंडस्ट्रीसाठी, आणि दुसरा आपण कुणासाठी ड्रॉ करणार, मेडिसिनसाठी. आणि त्याचे फक्त आपल्याला नंबर ऑफ ब्रांचेस दाखवायच्या, आणि त्या प्रत्येक ब्रांचेसला आपण काय घेणार आहोत, तर ऍप्लिकेशन घेणार आहोत. या व्यतिरिक्त या प्रश्नामध्ये काहीच नाही करायचं, कुठेही डायग्राम नाही, कुठेही फ्लोचार्ट नाही. याचं आन्सर तुम्ही एक पेज मध्ये जरी लिहिलं सफिशियंट आहे, बिकॉज 5 मार्क तुम्हाला इंडस्ट्रीसाठी आहे आणि 5 मार्क तुम्हाला मेडिसिनसाठी राहणार आहे. आणि 5 पैकी तुम्हाला इथे 2.5 घ्यायचे आणि इथे 2.5 घ्यायचे. आणि जर 2.5 घ्यायचे असेल तर आपल्याला लक्षात घ्या, एका प्रश्नाला जवळपास 7 मिनिट मिळतात आपल्याला, 7, 8, 9 मिनिट मिळतात, डिपेंड्स, प्रत्येकानुसार व्हॅरी करतं ते. जर आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल तर हार्डली आपला 2 ते 3 मिनिटं सुटतो जर तुम्ही ते डायग्राम ड्रॉ केली तर. आणि ते उरलेला जो वेळ आहे तो उरलेल्या प्रश्नासाठी आपल्याला शिल्लक राहतो, की एखादा प्रश्न आपण कुठेतरी आपण अडतो, मग त्या ठिकाणी थिंकिंग करण्यासाठी जो वेळ लागतो ते असे प्रश्न आपला वेळ वाचवतात. सो याला कसं टॅकल करायचं समजलं का? याला टॅकल करण्यासाठी आपल्याला सगळ्यात फर्स्ट मायक्रोबायोलॉजीचे ऍप्लिकेशन सांगायचे आहेत. कुणासाठी? इंडस्ट्री अँड मेडिसिन. सो मायक्रोबायोलॉजी समजतं आपल्याला, द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मग या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन सांगत असताना हार्मफुल मायक्रो विचारात घ्यायचेच नाही. कोणता मायक्रोब घेणार आहे आपण? फक्त युजफुल. एक्झाम्पल आपण लेदर इंडस्ट्री घेतली, पेपर इंडस्ट्री घेतली. समजा आपण मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये गेलो तर आपल्याकडे वॅक्सिन प्रोडक्शन आहे, किंवा आपल्याकडे वेगवेगळे रेझिन फॉर्मेशन आहे, गम फॉर्मेशन आहे. मग यांचा यूज इंडस्ट्रीमध्ये काय आहे तो आपल्याला एक्सप्लेन करायचा. एक्सप्लेन मीन्स फक्त ऍप्लिकेशन सांगायचं आहे काय काय आहे. सो मी जस्ट एक्झाम्पल दिले. ज्यावेळेस आपण ह्या क्वेश्चनला किंवा या पॉइंटला प्रत्यक्षात टॅकल करू त्यावेळेस आपण ते प्रॉपर वेने डिझाईन करूयात. सो समजला हा क्वेश्चन काय आहे? देन पुढे या. इथे आपला एक पार्ट संपला जवळपास, म्हणजे सेक्शन ए संपला. आता आपला सेक्शन बी. सेक्शन बी सेम टू सेम तुम्हाला सेक्शन ए सारखाच राहील. आता यामध्ये आपल्याकडे टोटल सिलेबसचे 10 पॉईंट आहेत. इव्हन तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेले पण आहेत. तर आपण 10 पॉईंटचा विचार केला तर तुम्हाला पहिल्या 5 पॉईंट मध्ये सेक्शन ए पाहायला भेटतं, जर तुम्ही प्रॉपर पाहिला तर. म्हणजे सगळा पाहायला नाही मिळत, सगळा पाहायला मिळत नाही, पण जवळपास 90% पाहायला मिळतो. आणि जर तुम्ही पुढचे 5 पॉईंटचा विचार केला तर पुढचे 5 पॉईंट सेक्शन बी मध्ये पाहायला भेटतात. मी ही आयडिया का देतोय? कारण आपल्याला समजतं की आपला पॉईंट कोणता स्ट्रॉंग आहे, आपला पॉईंट कोणता वीक आहे. जर आपण फक्त एक्झामला पहिले 5 पॉईंट करून गेलो तर फक्त सेक्शन ए कव्हर होणार आहे. जर आपण सेक्शन बी कडे जर कव्हर करायचं असेल तर पुढचे 5 पॉईंट पण कव्हर करणं गरजेचं आहे. इव्हन तुमच्याकडे सिलेबस कॉपी असेल, आता आपले जे प्रश्न झाले हे सगळे तुम्हाला पहिल्या 5 पॉईंट मध्येच पाहायला भेटतील. आणि आपण पुढच्या 5 पॉईंट मध्ये जाणार असेल तर आपल्याला सेम पॅटर्न पाहायला भेटेल. प्रत्येक क्वेश्चन हा 8 मार्क्ससाठी असेल. 7 पैकी कोणतेही 5 सोडवायचे आहेत. सोडवताना इथेही आपली डिमांड ही 1.5 पानांच्या वरती जाणार नाही. सो यामध्ये पहिला क्वेश्चन काय विचारलाय पहा. डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ आयर्न ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स अँड एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन पॅसिव्ह अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. आता सिंपल आहे. सगळ्यात फर्स्ट प्लांटचं ट्रान्सपोर्टेशन काय ते समजून घ्या. आता प्लांटचं ट्रान्सपोर्टेशन कशा थ्रू होतं? विथ द हेल्प ऑफ कंडक्टिंग टिश्यू, की ज्यामध्ये आपण परमनंट टिश्यू पाहतो किंवा कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू पाहतो, की ज्यांना आपण झायलेम आणि फ्लोएम म्हणतो. मग आता इथे आपण काय पाहतोय? आयनचं ट्रान्सपोर्ट पाहतोय. जर आपण आयनचं ट्रान्सपोर्टेशन पाहत असेल मीन्स त्या ठिकाणी आपल्याला जे काही आयन आहे ते वन पार्ट टू अनदर पार्ट आपण कॅरी करणार आहोत. मग ते कॅरी होत असताना त्या ठिकाणी जर एनर्जी युटिलाइज होत असेल तर आपण त्याला ऍक्टिव्ह म्हणणार आहोत. म्हणजे कोणतं ट्रान्सपोर्टेशन म्हणणार आहोत? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. आणि जर त्या ठिकाणी एनर्जीचा युटिलायझेशन होत नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन. फक्त ते काय आहेत त्यांना प्रॉपर वेने आपल्याला काय करायचंय तर एक्सप्लेन करण्याचं काम करायचंय. मग लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला ह्या दोनच गोष्टी पाहायला मिळतात, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन अँड पॅसिव्ह ट्रान्सपोर्टेशन. सो हा पार्ट एकदम इझी राहणार आहे. आतापर्यंत आपण जो पाहिला तो थेरॉटिकल बेसवरती पॉईंट होता. आता मेकॅनिझम बेसवरती पॉईंट आला. सो मेकॅनिझम मला काय म्हणायचं कळतंय का तुम्हाला? आतापर्यंत जो पाहिला तो पूर्ण थेरॉटिकली पोर्शन होता. आता पूर्ण मेकॅनिझम बेसवरती आहे. आणि जर पूर्ण मेकॅनिझम बेसवरती असेल तर एक आयडिया लक्षात घ्या. आयोगाचा माइंडसेट सेक्शन ए मध्ये वेगळा असतो, सेक्शन बी मध्ये वेगळा असतो. आयोग दोनही ठिकाणी सेम माइंडसेटचे प्रश्न टाकत नाही. आणि सेम माइंडसेटचे प्रश्न टाकत नसेल तर आपल्यालाही या ठिकाणी स्टडी करताना माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. आपण त्यासाठी कशा प्रकारे आन्सर डेव्हलप करू शकतो हे आपण आपलं ठरवायचं आहे. देन पुढे या. सेकंड क्वेश्चन पहा, यामध्ये काय विचारलंय? एक्सप्लेन सेक्स लिंक इनहेरिटन्स. आता लक्षात घ्या, इनहेरिटन्स म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहित आहे. सो इनहेरिटन्स मीन्स आपल्याकडे असणारे हेरिडिटी. सो आपल्याकडे क्रोमोझोमचे 2 प्रकार पडतात. एक ॲलोझोम्स आहे, सेकंड ऑटोझोम्स आहे. ऑटोझोम्स सगळीकडे आपल्याला सिमिलर फॉर्मेशन मध्ये पाहायला मिळतात. ॲलोझोम्सलाच आपण सेक्स क्रोमोझोम म्हणतो. मग ज्यावेळेस प्लांटमध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन कंडक्ट होतं
किंवा ज्यावेळेस प्लांटमध्ये पॉलिनेशन होतं त्यावेळेस प्लांटकडे पोलन ग्रेन्स असेल किंवा ओव्हरी असेल यांचे बोथ क्रोमोझोम पाहायला मिळतात. मग या क्रोमोझोम मध्ये जो त्यांचा सेक्स क्रोमोझोम आहे किंवा जो त्यांचा ॲलोझोम्स आहे यांच्यामध्ये होणारं इनहेरिटन्स मध्ये आपण काय पाहणार आहोत तर सेक्स लिंक इनहेरिटन्स, की जे पुढे जाऊन काय क्रिएट करणार आहे, एक न्यू लाईफ क्रिएट करणार आहे. त्याचबरोबर त्यांचे आपल्याला एक्झाम्पल द्यायचे आहेत. मग लक्षात घ्या, जर तुम्ही पूर्ण जेनेटिक्स पाहिलं तर त्यामध्ये बॅक क्रॉस आहे, टेस्ट क्रॉस आहे, पेडिग्री आहे, इव्हन त्यामध्ये तुम्हाला लिंकेज पाहायला भेटेल, क्रॉसिंग ओव्हर पाहायला भेटेल. सो हा पॉइंट जेनेटिक्स मधला आहे की ज्यामध्ये आपल्याला लिंकेज थ्रू, मग लक्षात घ्या क्रोमोझोमचं लिंकेज होत असताना इव्हन आपल्यामध्ये पण लिंकेज आहे. मग आपल्या आई वडिलांचे जे क्रोमोझोम आपल्यामध्ये आलेत, सो इट इज कॉल्ड लिंकेज. मग ज्यावेळेस ते लिंकेज फॉर्म करतात, मग इव्हन ते डॉमिनंट असतील किंवा रिसेसिव्ह असतील, तेही 2 पॉईंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. परंतु ते आन्सर मध्ये मेन्शन करायचं नाही, कारण ती क्वेश्चनची डिमांड नाही. आपण ज्यावेळेस ते पॉईंट मध्ये पाहू त्यावेळेस आपल्याला ते सगळं डिटेलमध्ये घ्यायचंय. देन पुढे या, त्यामध्ये काय विचारले पहा आपल्याला, ते डिफरंट कसे आहे, हाऊ डज इट डिफर फ्रॉम ऑटोझोमल इनहेरिटन्स. मी आताच सांगितलं क्रोमोझोमचे 2 प्रकार पडतात. एक आहे आपल्याकडे ॲलोझोम्स आणि दुसरा आहे आपल्याकडे ऑटोझोम्स. मग त्यांनी काय विचारलंय की सगळ्यात फर्स्ट सेक्स लिंक इनहेरिटन्स काय आहे, हा झाला आपला इंट्रो. देन तिथून पुढे त्याचा एक्झाम्पल देऊन बॉडीमध्ये आपल्याला तो थोडासा एक्सप्लेन करायचा आहे की एक्झॅक्ट त्यामध्ये सेक्स लिंक इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी कशा प्रकारे क्रिएट होते. देन आपल्याला तो ऑटोझोमल इनहेरिटन्स पेक्षा कशा प्रकारे डिफरंट आहे तो सांगायचा आहे. मग सिंपल आहे, जर आता आपण पाहिलं तर आपल्याकडे 2 पॅरेंट्स असतात, मेल अँड फिमेल. एकतर आपण मेल असेल किंवा एकतर आपण फिमेल असेल. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस सेक्स लिंक इनहेरिटन्स झालं त्यावेळेस जो काही मेल गॅमेट असेल किंवा जो काही फिमेल गॅमेट असेल किंवा जो काही मेल क्रोमोझोम किंवा फिमेल क्रोमोझोम असेल यांच्यामध्ये जो डॉमिनंट आहे तो नेक्स्ट जनरेशन मध्ये अपियर झाला. आणि जर तो नेक्स्ट जनरेशन मध्ये अपियर झाला असेल तर त्यांच्यामध्ये असणारे रॅदर दॅन सेक्स लिंक क्रोमोझोम हे सगळे पार्ट सेम असणारे, की ज्याला आपण काय म्हणणार आहेत ऑटोझोमल इनहेरिटन्स किंवा ऑटोझोमस क्रोमोझोम्स. जर ते ऑटोझोमल क्रोमोझोम असतील तर याचा अर्थ असा झाला की दोघांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात व्हॅरिएशन पाहायला मिळतं आणि तेच व्हॅरिएशन किंवा तेच त्यांचे डिफरंट कॅरेक्टर या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायचे. सो प्रश्न खूप सिंपल आहे, खूप सिंपल. इव्हन जर तुम्ही आयोगाचे पेपर सॉरी आपले जर विद्यापीठाचे पेपर पाहिले तर त्याही पेपरमध्ये याच्यापेक्षा अवघड प्रश्न असतात. मग लक्षात घ्या प्रश्न खूप सिंपल आहे, फक्त आपल्याला सिंपल वेने तो पॉइंट स्टडी करायचा आहे. देन पुढे चला. देन यातला सी क्वेश्चन काय विचारलंय पहा, व्हॉट इज प्लांट इंट्रोडक्शन इन ब्रीडिंग. आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण प्लांट ब्रीडिंग करतो, प्लांट ब्रीडिंग करत असताना कोणत्याही प्लांटमध्ये आपण ब्रीडिंग करणं नाही हे आपल्याला समजतं. ज्यामध्ये आपल्याला ह्युमन वेलफेअर आहे, आपला काहीतरी फायदा लपलेला आहे, अशाच प्लांटमध्ये आपण काय करतो तर ब्रीडिंग करतो. मग प्लांटमध्ये ब्रीडिंग करत असताना त्या प्लांटचा आपण प्रॉपर स्टडी करतो, त्यांच्यामध्ये कोणत्या जीन मध्ये मॉडिफिकेशन करायचं हे आपण समजून घेतो. यालाच आपण काय म्हणतो तर त्या प्लांट ब्रीडिंगचं इंट्रोडक्शन म्हणतो. म्हणजेच आपल्याला काय सांगायचं इथे की प्लांट ब्रीडिंग करत असताना त्या प्लांटचं इंट्रोडक्शन करतो, म्हणजे एक्झॅक्टली काय ते या ठिकाणी सांगायचंय. देन हे केल्यामुळे कोणते फायदे होतात ते आपल्याला सांगायचंय. त्याचबरोबर त्यांचे आपल्याला एक्झाम्पल पण द्यायचे आहेत. मग लक्षात घ्या आपल्या सगळ्यांना आरडीटी माहित आहे, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर प्लांट ब्रीडिंग माहित आहे, इव्हन पीटीसी पण माहित आहे. जर आपण ह्या सगळ्यांचा विचार केला तर या सगळ्यांमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस प्लॅनचा इंट्रो घ्यावाच लागतो. प्लॅनचा इंट्रो का घ्यायचा, कारण आपण त्यामध्ये जे काही प्रॅक्टिसेस करत आहे, जर त्या प्रॅक्टिसेसचा आपल्याला ह्युमन वेलफेअर रिझल्ट हवा असेल तर आपल्याला त्यांचं इंट्रोडक्शन घेणं गरजेचंच आहे. म्हणजे त्यातनं आपल्याला आयडिया येते की कोणता डीएनए मॉडिफाय करायचा, कोणता डीएनए मॉडिफाय नाही करायचा, मॉडिफाय केल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल होतील जेणेकरून आपल्याला काय पाहायला भेटतील तर सिग्निफिकन्स. आणि जर आपण यांचे प्रॉपर एक्झाम्पल दिले तर आन्सर अजून छान दिसतं. मग लक्षात घ्या एक्झाम्पल आपण पाहिले, बेटी कॉटन आहे आपल्याकडे, बेटी ब्रिंजल आहे, इव्हन गोल्डन राईस आहे. जर आपण कमर्शियल अप्रोचने पाहिलं, लक्षात घ्या बरं का रे, आता एक्झाम्पल देताना आपण 2 पद्धतीने आपण देऊ शकतो. जर कमर्शियल अप्रोचने पाहिलं तर बीटी कॉटन आहे, बीटी ब्रिंजल आहे. जर आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यूने पाहिलं तर गोल्डन राईस आहे. मी काय म्हणतोय कळतंय का. मग जर तुम्हाला आयोगाला अजून जास्तीत जास्त इम्प्रेस करायचं असेल तर 2 गोष्टी फॉलो करायच्या, फक्त एक्झाम्पल लिहू नका. त्या एक्झाम्पलचा सेक्टर कोणता आहे, कमर्शियल सेक्टर असेल तर त्याला त्या सेक्टरमध्ये डिनोट करा. जर तो न्यूट्रिशनल व्हॅल्यू फुलफिल करत असेल तर त्याला तो सेक्टर द्या. आणि काही प्लांट हे स्ट्रेस रेजिस्टन्स असतात, मग त्याला त्या व्हॅल्यूमध्ये ठेवा. आणि स्ट्रेस रेजिस्टन्स मोस्ट ऑफ आपल्या कमर्शियल मध्येच पाहायला भेटतात,
कारण जे काही आपल्याकडे हीट स्ट्रेस असेल, वॉटर स्ट्रेस असेल, हे सर्व आपण कशा थ्रू शक्य करू शकतो, तर आपल्याकडे असणाऱ्या प्लॅन ब्रीडिंग थ्रू. सो या प्रश्नाची डिमांड एवढीच आपल्याला पाहायला भेटते. देन पुढे पहा, डी पॉइंट, सॉरी डी सब क्वेश्चन काय विचारले, व्हॉट इज टोटेपोटेन्सी. या ठिकाणी आपल्याला डिफाईन करायचं आहे. सो टोटेपोटेन्सी सगळ्यांना माहित आहे की ज्या ठिकाणी स्टराईल कंडिशन नसते, सो स्टराईल कंडिशनच्या अपोजिट काय पाहायला मिळतं आपल्याला, टोटेपोटेन्सी. म्हणजे यामध्ये कोणत्याही सेलची जर नवीन सेलमध्ये डिव्हिजन करण्याची कॅपॅसिटी असेल किंवा नवीन सेल प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी असेल, देन इट इज कॉल्ड ॲज टोटेपोटेन्सी. एवढं सिंपल लिहायचं आहे एका लाईनमध्ये किंवा 2 लाईनमध्ये. सो हा आपला झाला याचा शॉर्ट इंट्रो. देन पुढे आपल्याला डिफरन्सिएशन काय आहे ते सांगायचंय. हे सगळं आपल्या लक्षात घ्या. टोटेपोटेन्सी अँड डिफरन्सिएशन हे अकॉर्डिंग टू प्लांट सेल घ्यायचं आहे. देन त्यानंतर त्यांचे आपल्याला सिग्निफिकन्स कशामध्ये पाहायचे आहे, प्लांट टिश्यू कल्चर. आता लक्षात घ्या बरं का रे, बॉटनी आपण शिकत असताना एक गोष्ट पाहिजे आपल्याला. जर आता समजा मी इथे एखादा पॉईंट सांगतोय, तो पॉईंट सांगत असताना आपण सगळ्यांनी प्रॅक्टिकल केलंय कॉलेजमध्ये असताना, ते प्रॅक्टिकल फक्त आपल्याला डोक्यामध्ये फिरवायचंय. मग सिंपल आहे, जर मी एखादा टिश्यू घेऊन येत असेल किंवा मी त्याला एक्सप्लॅन म्हणतो आपण त्याला, जर मी एखादा एक्सप्लॅन घेऊन येत असेल तर तुम्ही तो लगेच इमॅजिन करा की एक्सप्लॅन घेऊन आलो आपण, तो लॅबोरेटरीमध्ये घेऊन गेलो, आपण एक टेस्ट ट्यूब घेतली, त्यामध्ये MS आकार मीडियम ठेवला, त्याच्यामध्ये आपण तो टिश्यू ठेवला, तो कॅलस फॉर्मेशन करतो, म्हणजे त्याच्याकडे कोणती पॉवर झाली, टोटेपोटेन्सी. मी काय म्हणतोय कळतंय का. सो ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करू, हे तुम्ही तिथे दाखवा, अजून इम्प्रेशन पडेल. तुम्ही त्या ठिकाणी कॅलस फॉर्मेशन दाखवा, कॅलस फॉर्मेशनच्या पुढे लिहा ब्रॅकेटमध्ये, म्हणजेच काय झालं, द पॉवर ऑफ टोटेपोटेन्सी. यातनं होतंय काय, जो तुमचं इव्हॅल्युएशन करतोय त्याला समजतंय की तुम्हाला ही कन्सेप्ट माहित आहे, आणि जर त्याला हे समजलं की तुम्हाला ही कन्सेप्ट माहित आहे, तर त्यालाही समजतं किती मार्क्स द्यायचे. सो मला सांगायचंय काय की आपलं प्रेझेंटेशन इम्प्रुव्हमेंट यातनं होईल. देन पुढे त्याचे आपल्याला सिग्निफिकन्स सांगायचे. सिंपल आहे, जर आपण टोटेपोटेन्सी केलं तर कॅलस फॉर्मेशन झाल्यानंतर जे काही रूट फॉर्मेशन असेल, शूट फॉर्मेशन असेल, किंवा जे काही आपल्याकडे नंबर ऑफ नर्सरी आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला यांचे मल्टिपल सिग्निफिकन्स पाहायला भेटतात. सो आपला हा पूर्ण अँगल कमर्शियल पाहायला भेटतो. लक्षात घ्या, या प्रश्नाचा पूर्ण अँगल कमर्शियल पाहायला भेटतो. त्याचबरोबर आपण हा जो प्रश्न पाहिला याचाही अँगल कमर्शियल पाहायला भेटतो. तुम्ही एक गोष्ट मी पुन्हा रिपीट करतो, सेक्शन ए मध्ये असणारे प्रश्न मोस्ट ऑफ आपल्याकडे थेरॉटिकल अँगलचे होते. क्वेश्चन 2 मध्ये असणारे, सॉरी सेक्शन बी मध्ये असणारे जे क्वेश्चन आहेत ते मेकॅनिझम अँगलचे आहेत, की ते मेकॅनिझम कशा प्रकारे घडून येतं, ते त्या पद्धतीने आपल्या आयोगाने ते प्रश्न विचारलेले आहेत. देन पुढे या, यातलाच आपला शॉर्ट नोट्स पुढचा, डिस्क्राईब हाऊ प्लांट सर्व ऍज अ सोर्स ऑफ फायबर. सो फायबर कसे सर्व करतात ते सांगायचे. देन त्यांचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. गिव्ह एक्झाम्पल ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट फायबर्स अँड देअर युजेस. आता हा सिंपल आहे, 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचा, 8 मार्क्स साठी आहे. 3 पार्ट कसे, तर सगळ्यात फर्स्ट ही प्रोसेस कशी होते, बस तेवढंच सांगायचंय. हार्डली 2 ते 3 ओळीमध्ये सांगायचं की आपल्याकडे प्लांट कशा प्रकारे फायबर सोर्स सर्व करतात, बस. त्यानंतर त्यांचे एक्झाम्पल द्यायचे आहेत. हा झाला आपला सेकंड पार्ट. आणि थर्ड पार्ट मध्ये त्यांचे जे काही आपल्याकडे टाइप्स असतील, एक्झाम्पल आणि त्यांचे डिफरंट टाइप्स. आणि थर्ड पार्ट मध्ये त्यांचे युजेस हे तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायचे, एक्सप्लेन जास्त मेन्शन करायचे, बिकॉज युजेस मध्ये तुमचे 3 ते 4 पॉईंट आले तर तेच तुमचं कन्क्लुजन ठरणार आहे. आणि जर तेच आपलं कन्क्लुजन ठरत असेल तर या ठिकाणी मार्क्स गेनिंग आपलं अजून इझी होईल. देन पुढे या, पुढे आहे आपल्याकडे डिस्क्राईब द मेथड ऑफ जीन मॅपिंग. इथे ही मेकॅनिझमच आहे. सो आपल्याकडे जीन मॅपिंग काय आहे, सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना जीन मॅपिंग काय आहे. देन पुढे त्यांचे सिग्निफिकन्स आपल्याला या ठिकाणी सांगायचे. सो आपल्याला हा प्रश्न 2च पार्ट मध्ये डिवाइड करता येतो. सगळ्यात फर्स्ट जीन मॅपिंगची डेफिनेशन, देन जीन मॅपिंग काय आहे थोडक्यात सांगायचं, देन पुढे त्यांचे जे काही सिग्निफिकन्स असतील ते आपल्याला थोडक्यात सांगायचे. सो प्रश्न आपण किती पार्ट मध्ये डिवाइड केला, 2 पार्ट मध्ये. देन पुढे याचा लास्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन काय विचारले आपल्याला, व्हॉट इज मेल स्टरिलिटी. आत्ताच एक पॉईंट येऊन गेला आपला, टोटेपोटेन्सी. त्याच्या टोटली आपल्याला हा पॉईंट पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, हा पण आपला काय झाला, वन ऑफ द ऍक्टिव्ह टॉपिक. हे सगळं सेक्स्युअल रिप्रोडक्शनच्या रिगार्डिंग आहे. जर एखाद्या प्लांटमध्ये प्रॉपर सेक्स्युअल रिप्रोडक्शन पाहायला मिळत असेल, याचा अर्थ त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे फर्टिलायझेशनची. आणि जर तेच आपल्याला त्या ठिकाणी स्टराईल सीड पाहायला मिळत असेल, याचा अर्थ त्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही, म्हणजेच या ठिकाणी आपण प्लांट ब्रीडिंग करू शकतो किंवा आपण त्याला स्टराईलचं फर्टाईल करू शकतो. मग जर स्टराईलचं फर्टाईल करायचं असेल तर आपल्याला काही ग्रोथ हार्मोनची गरज लागेल, की ज्या ठिकाणी ग्रोथ प्रोमोटर आहेत, मग त्या ग्रोथ प्रोमोटरची ट्रीटमेंट करून किंवा त्यांचा जेनेटिक चेंजेस क्रिएट करून आपण या ठिकाणी स्टराईलला सुद्धा फर्टाईल करू शकतो.
हे आपण त्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. मग लक्षात घ्या. सो या ठिकाणी आपल्याला मेल स्टरिलिटी काय आहे ते पाहायचंय, त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे टाइप्स पाहायचे आणि त्यांचे सिग्निफिकन्स घ्यायचं आहे. मग लक्षात घ्या, सिग्निफिकन्स आपण कशामध्ये पाहणार आहोत, हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये. सो प्रश्नाची डिमांड 3 पॉइंट मध्ये आहे. फर्स्ट, डिफाईन मेल स्टराईल, देन सेकंड त्यांचे टाइप्स अँड थर्ड त्यांचे सिग्निफिकन्स. ह्या 3 गोष्टी आपल्याला आपल्या आन्सरमध्ये यायला हव्यात. ह्या 3 गोष्टी व्यतिरिक्त आन्सरमध्ये बाकीचं काहीच नको. देन पुढे क्वेश्चन नंबर 6. आता सेम पॅटर्न जसं आपण वरती पाहिलं. सो क्वेश्चन 5 आपला कंपल्सरी होता. जो आता आपण क्वेश्चन 6 घेणार आहोत. या क्वेश्चन 6 मध्ये आपल्याला काय काय हवं असणार आहे, 2 15 मार्क्सचे क्वेश्चन, एक 10 मार्क्सचा क्वेश्चन. आता क्वेश्चन सोडवण्यापूर्वी 3ही क्वेश्चन वाचून घ्यायचे. आपल्याला येत असेल तरच हात घालायचा, नाही लगेच पुढे स्किप करायचं. बिकॉज आपलं होतं काय, मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं, जर तुम्ही ए सोडवला, बी आणि सी साठी जर जागा सोडली तर आपल्याला पुढे एखादा येणारा प्रश्न राहून जातो आणि त्यासाठी पेजेस मिळत नाही. आणि जरी तुम्ही तो प्रश्न या ठिकाणी घेऊन आले तरी आयोग मार्क्स देत नाही. म्हणजे ते मिक्सिंग ऑफ क्वेश्चन नाही करायचं आपल्याला. प्रत्येक क्वेश्चन काय ठेवायचं आहे, सेपरेट ठेवायचं आहे. सो इथे काय म्हटलंय पहा, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस विचारले आणि त्याची प्रोसेस विचारली, तुम्ही अंदाज लावू शकता की प्रश्न किती सोपा आहे. सो इथे आपल्याला फक्त क्लोरोप्लास्ट जरी तुम्ही ड्रॉ केला, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस कसं होतं जरी दाखवलं तरी पण चालेल. देन पुढे काय विचारले पहा, एक्सप्लेन द लाईट इंडिपेंडंट अँड लाईट डिपेंडंट रिएक्शन. मग लक्षात घ्या, सो आपल्याला माहित आहे लाईट इंडिपेंडंट इट इज ऑल्सो कॉल्ड डार्क रिएक्शन. लाईट डिपेंडंट, मग यामध्ये आपल्याकडे दोन्ही पण रिएक्शन पाहायला भेटतील, सायक्लिकल आणि नॉन सायक्लिकल. जर आपण डार्क रिएक्शन कडे आलो तर केल्विन सायकल आहे. मग आता केल्विन सायकल, लाईट डिपेंडंट मध्ये सायक्लिक नॉन सायक्लिक दोन्ही दाखवत बसायचं का, नाही, परंतु दोघांना पण टच करायचंय. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, दोन्ही इथे प्रॉपरली दाखवत बसायचं नाही, ते उत्तर 3 ते 4 पानांचं होऊन जाईल. पण दोघांनाही आपला स्पर्श करून मागे यायचंय, म्हणजे दोघांचाही उल्लेख आपल्या आन्सर मध्ये यायला हवा. देन पुढे त्यांच्यामध्ये होणाऱ्या रिएक्शन्स आपल्याला हायलाइट करायच्यात. देन त्यांचे सिग्निफिकन्स कशामध्ये, एनर्जी प्रोडक्शन मध्ये आणि त्यांचं कार्बन फिक्सेशन, एवढं आपल्याला मेन्शन करायचंय. प्रश्न मोठा आहे, प्रश्नांमध्ये नंबर ऑफ डिमांडिंग फॅक्टर आहेत. प्रत्येक डिमांडला आपल्याला स्पर्श करून यायचंय. लक्षात घ्या, भरपूर वेळा आपल्याला फोटोसिंथेसिस येतं, आपण त्याला डिफाईन पण करतो, आपल्याला लाईट डिपेंडंट पण येतं, लाईट इनडिपेंडंट पण येतं, परंतु आपण थांबतो इथे सिग्निफिकन्स आणि कार्बन फिक्सेशन, कारण इथेच आपले 1.5 ते 2 पेजेस होऊन जातात. आणि जर आपलं हे लिहायचं राहिलं तर लक्षात घ्या तेवढे मार्क्स 100% कमी होणार आहे. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला, लक्षात घ्या बरं का रे. वाटलं असं थोडासा श्वास घ्या मोठा, आपण सगळे फ्रेश होऊ पुन्हा. जर आपण हे पाहिलं ना प्रश्नाची डिमांड, प्रश्न 15 मार्क्सला आहे. आयोग म्हणत नाही की तुम्ही फार लिहा, आयोग फक्त थोडक्यात लिहायला सांगते, प्रत्येक पॉइंटला तुम्हाला टच करायला सांगतोय. सो आपल्याला हे सगळे पॉइंट या ठिकाणी कव्हर करायचे. देन पुढे या, पुढे आहे यातला सब क्वेश्चन बी नंबरचा. काय विचारलंय पहा, एक्सप्लेन द मॉलिक्युलर बेसिस ऑफ म्युटेशन. सो आपलं म्युटेशन सगळ्यांना माहित आहे, कोणत्याही जीन मध्ये जर सडन चेंजेस होत असेल देन इट इज कॉल्ड म्युटेशन. हे मॉलिक्युलर बेसिस वरती पाहायचे, मीन्स डीएनए आणि आरएनए किंवा क्रोमोझोम यांच्या बेसिस वरती आपल्याला पाहायचे. देन पुढे डिस्कस द टाइप्स ऑफ म्युटेशन. म्युटेशनचे टाइप्स कोणते आहे हे फक्त मेन्शन न करता त्यांना आपल्याला काही अमाऊंट मध्ये डिस्कस करायचंय, म्हणजे एक्सप्लेन करायचंय. पुढे त्यांचे मॉलिक्युलर चेंजेस आणि त्यांचे इफेक्ट जीन फंक्शन वरती काय होतात ते आपल्याला मेन्शन करायचंय. आता लक्षात घ्या, पहिला जर तुम्ही लाईन वाचली, पहिल्या लाईन मध्ये तुमचा इंट्रो कव्हर होतो. दुसरी जर तुम्ही लाईन वाचली तर इथे आपल्याकडे चेंजेस कसे होतात हे बॉडीमध्ये लिहिणं मस्ट आहे, की आपल्याला ते चेंजेस पाहायला मिळतात ते एक्झॅक्टली काय आहेत, आणि देन त्यांचा इफेक्ट कशा प्रकारे होतो ते पण आपल्याला बॉडीच्या शेवटी घ्यावं लागेल. आणि इफेक्ट आणि तिथे असणारे मॉलिक्युलर चेंजेस या दोघांचा वापर करून आपल्याला कन्क्लुजन डिझाईन करायचंय. मी काय म्हटलं कळलं का, कन्क्लुजन डिझाईन करण्यासाठी लक्षात घ्या, कन्क्लुजन डिझाईन करत असताना वेगळा विचार करायचाच नाही. जो प्रश्न आहे ना त्या प्रश्नाची जी डिमांड आहे ना तीच डिमांड कन्क्लुजन मध्ये घ्यायची. आणि जर ती डिमांड आपण कन्क्लुजन मध्ये घेतली तर आपलं उत्तर कम्प्लीट होतंय. ते कन्क्लुजन सांगतंय की आपण त्या प्रश्नाची डिमांड कशी फुलफिल करतोय. सो तेवढंच त्या ठिकाणी मेन्शन करायचे. देन पुढे सोपा आहे. पुढे क्वेश्चन नंबर सी 10 मार्क्स साठी आहे. व्हॉट इज एथनोबॉटनी. सो आपल्याला या ठिकाणी फक्त डिफाईन करायचंय. देन पुढे त्यांचे सिग्निफिकन्स डिस्कस करायचे. हे सिग्निफिकन्स स्पेशली आपल्याला इंडियाबद्दल डिस्कस करायचे आणि त्यांचे एक्झाम्पल द्यायचे. आता लक्षात घ्या, याही ठिकाणी तुम्ही करंटचा पॉइंट वापरू शकता,
की करंटच्या रिगार्डिंग आपल्याला या प्रश्नाबद्दल किंवा या टॉपिक बद्दल कोणती इन्फॉर्मेशन आहे ती पण तुम्ही इथे लिहू शकता. कारण ज्यावेळेस स्पेसिफिक एखाद्या कंट्री बद्दल पॉईंट येतो, त्या कंट्रीमध्ये त्याची सिच्युएशन काय आहे, त्याला करंटली कसं रन केलं जातं, हे पण आपण त्या ठिकाणी मेन्शन करू शकतो. सो लक्षात घ्या, हा जर आपला क्वेश्चन नंबर 6. आता आपले 2च क्वेश्चन राहिलेत. या 2 पैकी आपल्याला एक तरी येणं गरजेचं राहणार आहे. आता भरपूर वेळेस काय होतं आपल्या एक्झामला, की आपण थकतो म्हणजे आपला ब्रेन थकतो. आणि ज्यावेळेस आपला ब्रेन थकतो त्यावेळेस आपण 7वा प्रश्न 8वा प्रश्न शक्यतो टाळायचा प्रयत्न करतो. पण भरपूर वेळा जर तुम्ही इथे पाहिलं तर 7वा आणि 8वा प्रश्न वरच्या प्रश्नांपेक्षा सोपा आहे. सो हा पण एक आयोगाचा माइंडसेट असू शकतो की मुलांना टॅकल कसं करायचं. मग जर आपल्याला हे सगळे प्रश्न येत असेल तर तुम्ही याला वरती पण लिहू शकता सेक्शन बी मध्ये. देन पुढे यामधला फर्स्ट क्वेश्चन काय विचारले पहा. डिस्क्राईब द मेथड ऑफ जीन ट्रान्सफर इन प्लांट अँड ॲनिमल, एक्सप्लेन देअर सिग्निफिकन्स इन जेनेटिक्स. जेनेटिक्सच्या रिगार्डिंग हा तिसरा प्रश्न आहे. एक 8 मार्क्सला आला, एक 15 मार्क्सला आला आणि आता हा पुन्हा 15 मार्क्सला आला. म्हणजे जेनेटिक्स जवळपास 38 ते 40 मार्क्ससाठी आपल्याला इथे आला. मग लक्षात घ्या, याच्यावरून कळतंय जेनेटिक्स वन ऑफ द ऍक्टिव्ह टॉपिक आहे. त्याचबरोबर आपण प्लांट डिसीज घेतला होता, तो पण आपला काय आहे ऍक्टिव्ह टॉपिक. त्याचबरोबर आपण ते ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरोफायटा तिघांवरती 3 प्रश्न होते, तो पण काय आहे आपल्यासाठी ऍक्टिव्ह टॉपिक. मग जर तुम्ही सिलेबसचे 10 पॉईंट पाहिले तर 10 पॉईंट पैकी 8 पॉईंट वरती फिक्स क्वेश्चन आलेत. सो आपल्याला 8 पॉईंट कोणते पण जरी चांगले केले, सेक्शन ए चे 4 पॉईंट, सेक्शन बी चे 4 पॉईंट, तरी पण आपला पेपर इझिली कव्हर होऊ शकतो. देन काय म्हटले पहा यामध्ये, सिंपल आहे, मेकॅनिझम विचारले. मी पुन्हा सांगतो, सेक्शन ए जर आपण ह्या पेपरसाठी पाहिला तर सेक्शन ए पूर्ण थेरॉटिकल होता, सेक्शन बी पूर्ण मेकॅनिझम बेसवरती आहे. सो याही ठिकाणी काय विचारले आपल्याला, मेकॅनिझम. हे मेकॅनिझम दोघांच्या रिगार्डिंग विचारले, प्लांट्स अँड ॲनिमल. मग लक्षात घ्या, जीन ट्रान्सफर मध्ये आपल्याला आरडीटी टेक्निक सुद्धा पाहायला मिळते. जर आपण त्या टेक्निकला इथे प्रॉपर वेने जरी एक्सप्लेन केलं तरी पण आपण ते एक्झाम्पल फॉर्म मध्ये लिहू शकतो. देन पुढे आपल्याला त्यांचे सिग्निफिकन्स सांगायचे आहेत. हे सिग्निफिकन्स जेनेटिक पर्पजने सांगत असताना त्याला आपल्याला ह्युमन वेलफेअरचा पण अँगल द्यायचा आहे. मी काय म्हणतोय कळतंय का, लक्षात घ्या बरं का रे. आता आपल्या सगळ्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न थोडासा नवीन आहे, पण जर आपण याचं प्रॉपर अनालिसिस केलं ना तर सांगायचं काय आहे आपल्याला, जे आपण सगळं बॉटनी पाहतो हे सगळं ऍडव्हान्स बॉटनी आहे. आणि ऍडव्हान्स बॉटनीचा मेन किंवा फायनल जे एम आहे ते म्हणजे ह्युमन वेलफेअर. सो आपल्याला सगळ्या पॉइंटला फायनली कुठे घेऊन यायचंय, ह्युमन वेलफेअर वरती. तर आपण सगळ्या पॉइंटला फायनली ह्युमन वेलफेअर वरती घेऊन येत असेल तर तोच पॉइंट आपल्याला कन्क्लुजन मध्ये लिहिणं गरजेचं आहे. मग जर आपण हे सगळं करत असेल तर जे काही आपले सिग्निफिकन्स क्रिएट होतात, मग ह्या सिग्निफिकन्सचा आपल्या रिलेटेड किंवा जे काही आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी आहे ती बॅलन्स करण्यासाठी कशा प्रकारे यूज होईल हे आपलं काय असणार आहे, कन्क्लुजन असणार आहे. समजलं, फार सिंपल आहे. देन पुढे या. इव्हन तुम्ही त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण लिहू शकता की प्लांट ब्रिडिंगचं असेल किंवा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्निकचं असेल. एखादं एक्झाम्पल प्लांटचं लिहा, एखादं ॲनिमलचं घ्या, त्याला काही अमाऊंट मध्ये थोडंसं एक्सप्लेन करा, फ्लो चार्ट मध्ये एक्सप्लेन करा, म्हणजे कमी जागेत ते दोन्ही एक्झाम्पल आपले कव्हर होतील. देन पुढे सेकंड नंबरचा क्वेश्चन काय विचारलंय, एक्सप्लेन टिश्यू अँड ऑर्गॅन कल्चर इन प्लांट. लक्षात घ्या, प्रश्न आहे पीटीसीचा, प्रश्न आहे आपल्याकडे पीटीसीचा. आणि पीटीसी हा डबल झालाय. याच्या अगोदर आपण टोटीपोटेन्सी पाहिला, तो पण पीटीसीचाच पॉइंट आहे. याच्या आधी आपण एक रेड अल्गे पाहिला, मी तुम्हाला तिथं एम एस आगार मेडे म्हटलं, तो पण पीटीसीचाच आहे. पीटीसी मीन्स प्लांट टिश्यू कल्चरचा आहे. आणि हा पण प्रश्न प्लांट टिश्यू कल्चरचाच आहे, फक्त या ठिकाणी टिश्यू आणि ऑर्गॅन कल्चर काय आहे ते सांगायचंय. मग सिंपल आहे, ऑर्गॅन कल्चर म्हणजे काय असणार, रूटचं कल्चर असणार, शूटचं कल्चर असणार, किंवा जो काही आपण एक्सप्लांट घेतलेला आहे त्या एक्सप्लांटच्या कल्चरला आपल्याला या ठिकाणी फक्त काय करायचंय, एक्सप्लेन करायचंय. मग लक्षात घ्या, आता असा प्रश्न विचारल्यावरती यांची इंट्रो कशी करायची. लक्षात घ्या, आता इथे डिफाईन तर नाहीये, मग डिफाईन असेल तर इंट्रो लिहायचा कसा. तर सगळ्यात फर्स्ट आपल्याला या ठिकाणी टिश्यू आणि ऑर्गॅनचं कल्चर काय आहे हे डिफाईन मध्ये न सांगता थोडक्यात 2 लाईन मध्ये सांगायचं की टिश्यू कल्चर काय आहे किंवा ऑर्गॅन कल्चर काय आहे. टिश्यू कल्चर पासूनच पुढे आपल्याला ऑर्गॅन कल्चर पाहायला मिळतं. सो सिंपल आहे. त्यामुळे तुम्ही फक्त टिश्यू कल्चर सांगितलं किंवा त्यामध्ये जर ऑर्गॅन कल्चर जरी मिक्स केला तरी पण चालेल. हा आपला इंट्रो राहील. देन पुढे बॉडीमध्ये आपण काय घेणार आहोत, त्यांचे टाइप्स घेणार आहोत, त्यांच्या टेक्निक्स घेणार आहोत आणि त्यांचे ऍप्लिकेशन घेणार आहोत रिगार्डिंग टू द बायोटेक्नॉलॉजी. लक्षात घ्या, पूर्ण प्रश्न मेकॅनिझम बेस वरतीच आहे. मी पुन्हा सांगतो, जर आपण हा पूर्ण बायोटेक्नॉलॉजी रिगार्डिंग पाहिला तर प्लांट टिश्यू कल्चर
कल्चरचे टाइप्स कोणते आहेत ते सांगायचं, मीन्स टिश्यू आणि ऑर्गॅन कल्चरचे. त्याचबरोबर कोणकोणत्या टेक्निक आपण यासाठी वापरतो तो एक पॉईंट महत्वाचा असणार आहे. देन पुढे यांचं ऍप्लिकेशन काय, आता लक्षात घ्या. ही झाली पूर्ण बॉडी. आता कन्क्लुजन मध्ये आपण कन्क्लुजन लिहिताना ऍप्लिकेशन, त्याच्या टेक्निक आणि त्याचे टाइप्स हे सगळं एकत्र कन्क्लूड करून आपण मांडणार आहोत. ते म्हणजे फायनली आपलं काय असणार आहे, कन्क्लुजन. मी हे का सांगतोय प्रत्येक वेळेस, कारण जर प्रश्न असेल तर जो काही इव्हॅल्युएशन करणारा व्यक्ती असेल तो तुमचं कन्क्लुजन पाहणार आहे. कन्क्लुजन आणि प्रश्न जर मॅच होत असेल तर मार्क्स गेनिंगला आपल्याला इझी जाणार आहे. सो प्रश्नाच्या डिमांड वरूनच आपण काय तयार करणार, कन्क्लुजन. देन पुढे या, यातला सब क्वेश्चन शेवटचा काय विचारले, डिस्क्राईब द थेरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन वरती सेकंड क्वेश्चन आला बरं करे. हा वरती पण आपण एक इव्हॉल्युशन वरती क्वेश्चन पाहिला सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये पण आहे. सो ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन काय आहे, देन त्यांचे सिग्निफिकन्स काय आहेत आणि ते सिग्निफिकन्स आपल्याला अंडरस्टँड करून ओरिजिन ऑफ स्पेसिस काय आहे ते सांगायचंय. मग प्रश्न सिंपल आहे. इव्हॉल्युशन आलं की आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ग्रॅज्युअल चेंजेस. आणि जर त्या ठिकाणी ग्रॅज्युअल चेंजेस होत असेल तर वरती आपल्याला कशाचे विचारले होते, थॅलोफायटाचं कन्वर्जन ब्रायोफायटामध्ये, ब्रायोफायटाचं कन्वर्जन टेरोफायटामध्ये. यामध्ये कुणाच्या रिगार्डिंग विचारले आपल्याला, ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन. म्हणजे काही आपल्याकडे बायोटिक फॅक्टर असतील त्या बायोटिक फॅक्टरला कन्क्लूड करून आपल्याला ह्या क्वेश्चनचा आन्सर विदिन 1.5 पेजेस, लक्षात घ्या 1.5 पेजेस मध्ये कव्हर करायचंय. सो बाकी यामध्ये काही नसेल. देन पुढे या, शेवटचा प्रश्न आपला क्वेश्चन नंबर 8. आता इथे आपण सगळे थकलेलो असतो शेवटच्या प्रश्नामध्ये. सो याला लिहायचं कसं, लक्षात घ्या. मी तुम्हाला आधीच म्हटलं, तुम्ही सगळा पेपर आधीच डिझाईन करून ठेवा की लिहायचंय काय आपल्याला. जर तुम्हाला हा क्वेश्चन सगळ्यात सोपा जात असेल तर तुम्ही जो काही क्वेश्चन नंबर 5 आहे डायरेक्टली क्वेश्चन नंबर 6च्या जागी हा सोडवायला घ्या. आणि जो तुम्हाला येत नाही तो सगळ्यात शेवटी ठेवा. का, कारण आपण ज्यावेळेस सगळा पेपर सोडवतो त्यावेळेस आपण सगळ्या बॉटनीमध्ये हात घालतो. आणि सगळ्या बॉटनीमध्ये हात घातल्यामुळे काय होतं, जो न येणारा प्रश्न आहे तो पण शेवटी येऊन जातो. का त्यातले आपला आयडिया येते की यामध्ये काय लिहायला हवं, किंवा लिहून लिहून आपला ब्रेन पुन्हा क्लिअर होतो. आणि ब्रेन क्लिअर झाला की आयडिया येऊन जाते. सो आपल्याला इझी क्वेश्चन फर्स्ट घ्यायचे. इथे पण सेम पॅटर्न आहे आपल्याकडे. सो फर्स्ट काय विचारले पहा, एक्सप्लेन फोटोपेरिडिझम. देन त्यांचे रोल सांगायचे आहेत. रोल कुणामध्ये सांगायचे आहेत, फ्लावरिंग प्लांट्स मध्ये. सो इंट्रो मध्ये सिंपल आहे, डिफाईन येईल फोटोपेरिडिझमची. देन त्यांचे रोल येतील बॉडीमध्ये. देन पुढे डिस्कस द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट बेस फोटो पिरियडिक रिस्पॉन्स आणि त्यांचे रोल हे आपल्याला कशाबद्दल सांगायचे आहे, तर फायटोक्रोम्स बद्दल. आता लक्षात घ्या, प्रश्न थोडासा लेंदी आहे. आता लेंदी आहे म्हणजे काय, तुम्हाला रिस्पॉन्सचे रोल पण सांगायचे आहेत. त्याचबरोबर त्यांचे आपल्याला त्यांचं रेग्युलेशन कसं होतं फ्लावरिंग प्लांट मध्ये ते पण या ठिकाणी पाहायचंय. सो प्रश्न थोडासा लेंदी आहे. आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न पाहिले त्यामध्ये जो मोस्ट ऑफ रायटिंगचा क्वेश्चन असेल तो हा पाहायला मिळतो आपल्याला. सोपा आहे, फक्त लिहायचं जास्त आहे इथे थोडंसं आपल्याला. मग प्रत्येक गोष्ट या ठिकाणी कन्क्लूड करणं महत्वाचं आहे. देन पुढे या, सेकंड लास्ट क्वेश्चन आपला हा, एक्सप्लेन द टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स यूज इन स्टॅटिस्टिकल अनालिसिस. स्टॅटिस्टिक वरती आतापर्यंत येणारा हा पहिलाच प्रश्न आहे. मला वाटतं तुमच्याकडे तो 10 पॉईंट मध्ये हा एक पॉईंट आहे स्टॅटिस्टिक्सचा. त्यापर्यंत आतापर्यंत आलेला हा पहिलाच प्रश्न आहे, तो पण 15 मार्क्ससाठी आलाय. सो स्टॅटिस्टिकल अनालिसिसचे सिग्निफिकन्स सांगायचे आहेत. देन पुढे त्यांचे टाइप सांगायचे आहेत आणि त्यांचं ऍप्लिकेशन इन हायपोथेसिस टेस्टिंग. हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये त्यांचं ऍप्लिकेशन काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि स्टॅटिस्टिक्स साठी तुम्हाला फॅकल्टी पण वेगळे राहणार आहेत, की जे आपले मठ सर आहेत ते त्यांचं स्टॅटिस्टिक्स खूप स्ट्रॉंग आहेत. इव्हन ते त्यामध्ये पीएचडी होल्डर पण आहेत. तेच तुमचं तो पॉईंट कव्हर करून देतील, की इव्हन माझ्यापेक्षा त्यामध्ये त्यांना त्या पॉईंट मध्ये खूप डीप इन्फॉर्मेशन असणार आहे. सो तो प्रश्न कसा टॅकल करायचा ते तुम्हाला त्यावेळेस सांगतील. देन पुढे शेवटचा प्रश्न आपला, व्हॉट आर सोमॅटिक हायब्रिड्स. सिंपल आहे, पुन्हा मेकॅनिझम बेसवरती क्वेश्चन आहे. सोमॅटिक हायब्रिड काय आहे हा आपला इंट्रो मध्ये एक छोटासा डिफाईन तयार होईल. देन त्यांची प्रोसेस एक्सप्लेन करायची आहे. सोमॅटिक हायब्रिडायझेशन आणि त्यांचे असणारे सिग्निफिकन्स क्रॉप इम्प्रुव्हमेंट साठी काय असतील हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. लक्षात घ्या, क्रॉप इम्प्रुव्हमेंट करत असताना सो आपल्याकडे जी काही सोमॅटिक हायब्रिड कंडिशन आहे मग त्यामध्ये हायब्रिडायझेशन कशा प्रकारे वर्क करतं, कशा प्रकारे त्यांचे ऍप्लिकेशन आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सो आपले टोटली 8 प्रश्न संपलेले आहेत. हे 8ही प्रश्न पाहून तुम्हाला एक अंदाज आला असेल. ज्यावेळेस आपण काल सिलेबस घेतला भरपूर लोकांना तो सिलेबस खूप डीप वाटला, पण पेपर पाहून एक गोष्ट लक्षात आली असेल की सिलेबस ओरिएंटेड जर आपण प्रश्नपत्रिका पाहिल्या किंवा क्वेश्चन पेपर पाहिला तर काही पॉइंट हे ऍक्टिव्ह टॉपिक आहेत आणि याही वर्षी ते ऍक्टिव्हच राहतील. लक्षात घ्या, अजून 2-3 वर्ष आयोग हाच फॉर्म म्हणजे किंवा हा जो वे आहे हाच वे फॉलो करणार. आणि ज्यावेळेस या ठिकाणी पुन्हा एक सॅच्युरेशन होईल
मग आयोग कुठेतरी आपल्याला चेंज होताना पाहायला मिळेल. सो आपण आता ह्याच वर्षी पेपर देतोय, आपला रिसेंटली एकच पेपर झालेला आहे. सो ह्या एकाच पेपरचा अंदाज घेऊन आपल्या पुढच्या वर्षीचा पेपर द्यायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मी पार्ट म्हणतच नाही, कारण आपलं बेसिक झालेलं आहे सगळ्यांचं. जर बेसिक एकदम स्ट्रॉंग असेल, इव्हन आता आपला जो ब्रेन आहे तो कन्सेप्टला लगेच सपोर्ट करतो. सो प्रत्येक कन्सेप्ट वरती फोकस करायचंय. कन्सेप्ट समजली की आपल्या सगळ्यांच्या आन्सर रायटिंगची मेथड वेगळी असणार आहे आणि ती सगळ्यात युनिक असणार आहे आणि ती युनिक मेथडच आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहे. सो या ठिकाणी आपला हा पेपर संपलेला आहे. काही डाऊट असेल तर विचारू शकता. अकॉर्डिंग टू सिलेबस किंवा अकॉर्डिंग टू क्वेश्चन पेपर आहे का काही? सगळ्यांना समजलं का पण थोडंफार? ओके. आणि आन्सर रायटिंग यापेक्षाही बेस्ट होईल ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करू. फक्त मला थोडी एक रिक्वेस्ट राहील, इव्हन तुम्ही माझ्यापेक्षा मोठेही असाल किंवा लहानही असाल, फक्त मी ज्या टास्क देईल त्या डेली पूर्ण करत चला. म्हणजे यामध्ये सिनियर ज्युनियर असं काहीच नको, आपल्याला त्या टास्क पूर्ण करायचे आहेत. मी डेली टास्क देईल काहीतरी, त्या टास्कमध्ये मी तुमचं आन्सर रायटिंग पण चेक करेल. मग त्यामध्ये मी सांगत राहील तुम्हाला की कुठे इंट्रो काय चुकलाय आपला, किंवा बॉडी काय असायला हवी होती, किंवा कन्क्लुजन कसं द्यायला हवं होतं, मी हे सांगत राहील. फक्त टास्क पेंडिंग नको राहिला. म्हणजे ते टास्कमध्ये हार्डली तुम्हाला दररोज 3 ते 4 पानं लिहायचीच आहेत दररोज. आणि ह्या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून आन्सर रायटिंग केली तर आपला पेपर जरी कव्हर झाला, या वर्षीचा पेपर जरी कव्हर झाला तरी पण फिक्स आपल्याकडे पोस्ट राहणार आहे. कारण भरपूर तुम्ही आता जर पाहिलं तर एवढेच मुलं आहेत. सो मोस्ट ऑफ मुलं अजूनही पॅसिव्ह अवस्थेमध्ये आहे. आणि ज्यावेळेस ते ऍक्टिव्ह होणार तिथून पुढे त्यांना आन्सर रायटिंग करणं अवघड जाईल. आणि जर आपण आत्तापासूनच ते फॉलो केलं तर मला असं वाटतं सातत्याचा आपल्याला नक्की रिझल्ट पाहायला भेटेल आणि तो रिझल्ट आपल्या पोस्टमध्ये असणार आहे. सो आपण ती एक गोष्ट करूयात, दररोज ज्या काही टास्क असतील त्या कम्प्लीट करूयात. आणि ज्यावेळेस आपल्या सगळ्या टास्क पूर्ण होतील त्यावेळेस तुम्ही हा पेपर पुन्हा एकदा सोडवायला घ्या. त्यावेळेस तुम्हाला कळेल की पेपर किती इझी जातोय. सो चालेल. काही डाऊट असेल तर विचारू शकता ऑनलाईन. काही डाऊट असेल तर विचारू शकता. वाटतं लास्ट टाइम मला पेपर झालाच नव्हता, फक्त सिलेबस झाला होता लास्ट टाइम. काही शंका असेल तर विचारा, नसतील तर मग आपण थांबूयात. ऑनलाईन काही डाऊट असेल तर विचारा पटकन. ठीक आहे, नो डाऊट. ठीक आहे, थांबूयात आपण इथे. थँक्यू.